क्या बात है. बसले का? पुढे या, मागे बसले, पुढे जिथे जागा असेल तिथे बसून घ्या. पुन्हा मागे बसून राहतात ते जागा नाही मिळत. प्लीज. कसं वाटतंय? हॅलो, आपल्यापैकी किती जण असे आहेत की तुमच्या लेफ्टला इथे आम्ही बसलो होतो, आता इकडे आलो. कोणी आहे इथे बसला होता आधी या बाजूला, इकडे आला, या 2 रूम मध्ये आला. बरं, या 2 रूम मध्ये आम्ही बसलो होतो, या 2 रूम मध्ये आलो. 1 2 3 3.5. बरं, किती लोक असेल की आम्ही पुढे होतो, मागे गेलो? क्या बात आहे. थोड्या वेळाने बाहेर. किती जण असे जे मागे होते ते पुढे आले? जागा बरं. तुमच्यापैकी किती लोक असे आहेत जे जिथे सकाळी होते तिथेच आहेत? कुछ भी हो जाए, ये भी बात है थॉट. बेटा आधी जिथे बसला होतात ना, तिथनंच आता हे सेकंड सेशन जर आपण पाहिलं असतं ना, सेम सगळं सेम कम्फर्ट झोन. माझी मैत्रिणी माझ्या शेजारी आहे, हवा छान येत आहे, इथून समोर दिसतंय पण सगळं व्यवस्थित छान, आवाजही छान येतोय. कशाला बदलायचं, कशाला बदलायचं? आणि जेव्हा आपण बदलत नाही ना, परिस्थिती बदलायला लागते. आणि ज्याला सवय असते चेंज करण्याची, तो कशी परिस्थिती येऊ दे मग विचारांमुळे टिकून राहतो. येस नो? तयार आहात सगळे? मग पुढचा प्रवास करण्यासाठी तयार आहात? मला नाही वाटत यार, कारण की हा सगळ्यात धक्कादायक प्रवास असतो. वर्कशॉप मधला हा 1 तास, एवढा 1 तास टिकले का टिकले, कधी डोळा लागेल. ब्रह्मानंदी टाळी. ओके, एक छोटा सा एक्सरसाइज से बहुत ही खुशी के साथ सेकंड सेशन की शुरुआत करेंगे. प्लीज. ओके, खड़े हो जाओ. छान उभं राहायचंय. तुम्ही उभं राहिलं तर बरोबर. प्लीज प्लीज, कारण की सगळ्यांनाच गरज आहे. आपले पार्टनर श्रीमंत बाहेर आहे, ठीक आहे, हरकत नाही. आता मला ना काय करायचं, प्रथमतः आप तुमच्या राईटला पहा सगळ्यांनी. आप सबने राईट को देखा, सिर्फ देखना नहीं है, शक्य असेल तर बेंच मध्ये उभं राहा, तिकडे तिकडे चेहरा करून. ओके मॅडम, तुम्ही त्यांच्या मागे उभं राहा, मॅडमच्या मागे. हा, आता तुमच्या समोर जी व्यक्ती आहे त्यांच्या खांद्यावर हात ठेवायचा. सगळे इकडे या नाही ओके, दिसतोय ना? मागे तुम्ही एकटेच उभे आहात, कोणत्या तरी ओळीत घ्या की. हा, पकडलं सगळ्यांनी. आपल्या समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्या खांद्यावर हात ठेवला. हे असं धक्का लागी बुक्का नाही करायचा, हे असं श्रीमंत तुम्ही त्यांच्या खांद्यावर हात ठेवा. यस, क्या बात. हात ठेवला. इकडे लक्षात, आवाज नको प्लीज, आवाज नको. इकडे लक्षात. पहा, सकाळपासून आपण बसलेलो आहोत, थकलेले आहेत. समोरचं व्यक्ती त्याची मालिश करा. ओके, अभी अच्छे से नींद आएगी? अच्छा, आता झोप येणार चांगली. ओके, आपण
पुन्हा एकदा आता आपल्या थॉट्स कडे आपण जाऊया. ओके, विचार प्रक्रिया आहे तयार सगळे. काही बेंचेस जे रिकामे आहेत ते लोक येणार आहेत. ठीक आहे, पुन्हा एकच विनंती करतो आणि विषयाला सुरुवात करू. मध्ये जागा असेल तर पुढे या, कारण की पुन्हा नंतर जे येतात ते डिस्टर्ब करतात मध्ये बसणाऱ्यांना. ओके, चलो. व्हॉट वी माय थॉट्स. किती वाजे बोलतात मी. ट्रान्सलेशन नाही, विचार. बरं, विचार म्हणजे काय? थॉट. विचार म्हणजे काय? मग मी एका वाक्यात मध्ये बोललो थोडा संदर्भात. विचार करणे म्हणजे काय मी बोललो. स्वतःला एखादी गोष्ट स्वतःला जाणीवपूर्वक सांगणे म्हणजे विचार. बरं, पुढचा प्रश्न, हे विचार येतात कुठून रे? हॅलो हॅलो, विचार येतात कुठून? जे ऐकतो त्याच्यातून. बरं, जेवढं झाले ना, चार्जिंग झाले पोरा. ओके, प्लीज बाळांनो लक्षात घ्या, विचार येतात कुठून? नंबर 1 इज एज्युकेशन. एखादा अशिक्षित व्यक्ती शाळेतच गेलं नाही, शिक्षणच घेतलं नाही. फक्त शिक्षण, शाळेत गेलं तर शिक्षण नाही. शिक्षणाचे प्रकार आहेत. अनौपचारिक शिक्षण, औपचारिक शिक्षण, सहज शिक्षण, हे की नाही. लहान असताना आपण मेणबत्ती वगैरे असायची. लहान होता ना तुम्ही? होता ना? जायचे. ओके, म्हणाला आता त्या मेणबत्तीजवळ तुम्ही असे जायचे. मग आई आपल्याला शिकवायची तिथे. कुठं तुम्ही अंधारा खोलीत जाऊ नये एकटं म्हणून आहे ते भोकाळी. ओके, आपल्याला आपण मग ते त्याला हात नाही. मग कधीतरी त्याला चटका लागला, हात लागला थोडा मेणबत्तीला, मग आपल्याला कळतं. सुरुवातीला काय झालं कळतच नाही, धक्का लागला आणि मग कळतं याला म्हणतात काय शिक्षण. ओके, ते काही जाणीवपूर्वक नाही. असे वेगवेगळे प्रकार आहेत. पण एखादी गोष्ट जे शिकता तुम्ही, जे शिक्षण घेता, ज्याचं काही ज्ञान घेतात, तिथलं विचार येतात. तुम्ही सहज गप्पा मारता मैत्रिणीशी पहा की अगं मी FY ला आले, आता मला कळतंय मी 12वीला किती ईडी होती. 12वीला चर्चा करता 10वीला किती वेळे होतो आपण. हा ना, 10वीचा निरोप समारंभ आठवा तुमचा. सेंड पाठवा. काय तयार होऊन आली बाई 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 बाई, काय तयार होऊन आली, काय ते फोटो, काय रडारडी. त्यावेळेस असायची. आता तुम्हाला कोणते सेंडॉपला रडारडी दिसत नाही. त्यावेळेस रडायची मुलं, चक्कर येऊन पडायची. आता फक्त ते सेल्फी. शब्द किती छान आहे पहा. सेल्फी म्हणजे मी कुठेही गेलो, आता मला जर याचा पिक्चर घ्यायचा, मी एकटाच आहे, तर मी ते मोबाईल घेणार माझा आणि सेल्फी. ओके, मी आणि तो प्रसंग. म्हणजे मी आणि तो प्रसंग, मी आणि तो प्रसंग, मी आणि तो प्रसंग. हे सेल्फी घेण्याच्या नादात इतके सेल्फिश झालो आपण की जगाचा विसर पडून गेला. गंमत झाली. एखादी गोष्ट ज्यावेळेस शिकतो ना आपण बेटा, त्याच्यातला विचार येतो. 12वीला आपण म्हणत होतो, 10वीला किती वेळे होतो आपण. 10वीला म्हणत होतो असं. आता तुम्ही FY ला जाल ना, त्यावेळेस कळू अरे FY किती वेळे चाळे केले आपण यार. किती वेळेसारखं वागले ना मी FY ला. TY ला गेल्यावर असं, ग्रॅज्युएशन झाल्यावर असं, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर असं. ठीक आहे, आयुष्य असं वाढत झालं. तुम्ही व्हाल ज्यावेळेस 40 वर्षाच्या, त्यावेळेस म्हणाला 30 वर्षाची होते तेव्हा किती वेळी होते मला काहीच कळत नव्हतं, काहीच कळत. हे आयुष्यभर चालेल, शेवटपर्यंत चालतं. प्रत्येक वेळेस जे आपण काहीतरी शिकतो त्याच्यातनं विचार घ्यायला लागतात. जे विचार 12वीला नव्हते ते FY ला आता येतात ना डोक्यात. येतात ना, जे आता डोक्यात नाही ते FY ला येतात. शिक्षणात विचार करायला शिका, विचार करायला शिका, विचार करायला शिका. विचार करण्याचे 2 मार्ग आहेत. कधी कधी ना एक्सरसाइज, तुम्ही व्यायाम करता, शारीरिक व्यायाम करत असाल, बौद्धिक व्यायाम पण करायचा. घरी छानपैकी एक असं 5 मिनिटं बसायचं आणि आपल्या मनाला सूचना द्यायच्या की माझ्या मनात आहे ना 1 मिनिटामध्ये टाइम लावायचा होता. 1 मिनिटामध्ये किती विचार येतात, काही विचार येऊ द्यायचे, येऊ द्या. किती येतात, जबरदस्त.
हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा की एक टॉपिक घ्यायचा समोर आणि ते टॉपिक म्हटल्यापेक्षा एखादी समजा आई, आपली आई विचार करायचा आणि आईबद्दलच विचार करायचा कंटिन्यू 1 मिनिट फक्त आईबद्दल. लगेच आता प्रॅक्टिकल करूयात आपण. काय बसा 60 सेकंद वेळ आहे आपल्याकडे. डोळे बंद करणार आहोत मी सांगितलं नंतर आणि फक्त आपल्या आईबद्दल विचार करायचा आहे. फक्त आईबद्दल. ओके, छानपैकी डोळे बंद. युअर टाइम स्टार्ट नाव. दोन्ही हातांचं घर्षण करा. डोळ्यावर ठेवा. डोळे उघडा प्लीज. किती लोक तुमच्यापैकी असे प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं की फक्त आईबद्दलच विचार मनात आले किंवा फक्त आईच दिसली, घर नाही दिसलं, वडील नाही दिसले, बारकी भावंड कोणी दिसली नाही दुसरे. बरं, छान. ज्यांना दिसले त्यांचंही कौतुक, ज्यांना दिसले नाही त्यांचंही कौतुक. मला लक्षात घ्या, ही एक सवय आहे. प्रत्येक गोष्टीला सवय लावावी लागते. येस ना. आज तुमच्या ज्या हॅबिट्स बनल्यात ना, हॅबिट्स तुम्ही एकदा केलं, दोनदा केलं, तीनदा केलं, चारदा ती गोष्ट पुन्हा पुन्हा केली, आज तुमची ती सवय बनली. येस ना. तसं विचार करण्याची सवय असते. मग ते शिक्षणात मिळते. नंतर पुन्हा विचार येतात. यू हॅव टू रीड. वाचा बाळांनो. विचार येतात कुठं? हे काय झोपल्यानंतर विचार येत नाही दुसरे. काही लोक मला सर मी एवढा विचार करते, काही कामाची नाही. तुझे विचारही कामाचे नाही, कारण की विचार करून आल्यानंतर त्याच्यात काहीतरी आउटपुट आलं पाहिजे बाहेर. येते का लक्षात? बुक्स तुम्ही ज्यावेळेस रिडिंग करता त्याच्यात तुम्हाला विचार मिळतात वेगवेगळे. आता तर इतकं सोपं झालंय बेटा. तुमच्यापैकी किती लोकांकडे मोबाईल आहेत? क्या बात आहे यार. ओके, क्या बात आहे. बरं, किती लोकांचं जिओचं कार्ड आहे? जिओ चालतंय का? जिओचं कार्ड आहे, नेट आहे. नेट आहे, जिओ म्हणण्यापेक्षा नेट आहे, बऱ्यापैकी लोकांकडे आहे. ओके. ट्यूबमेट माहित मालूम है आपको? ट्यूबमेट, विडमेट, ट्यूबमेट ये ऍप है. अगर हे तुमच्याकडे आहे तर छान. त्याच्यावरती ट्यूबमेटवर सोपं आहे म्हणून सांगतो. कधी असेल तुमच्याकडे तर घरी जाऊन टाका मराठी ऑडिओ बुक टाईप करायचं, सर्च करायचं. हिंदी ऑडिओ बुक सर्च करायचं. अहो बाळांनो, 500-500 पानांचे, 1000-1000 पानांचे, 1200-1200 पानांचे, 3-3, 4-4 तास चालणारे ऑडिओ बुक फ्री मध्ये. त्याची किंमत 5000 रुपये पुस्तकाची. ते फ्री मध्ये नेटवर आहे. डाउनलोड करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण बुक कसं वाचतो तसं एक व्यक्ती ती बुक वाचत असते छान आणि त्याला विथ म्युझिक असतं बॅकग्राऊंड आणि ते बुक वाचलं जातं. ते फक्त आपण कानात आपण ऐकतो ना, कॉलेजला येताना जाताना उगच बघत असतो इकडे तिकडे. उगच नको वायफळ चर्चा, त्यावेळेस ते टाकायचं. मॉर्निंग वॉकला जाताना वगैरे हा छान कानात टाकायचं आणि ते बुक आपलं डाउनलोड करून घ्यायचं आणि ऐकायचं. म्हणजे आज ते जा आणि लायब्ररीत जायला पाहिजे, वाचायलाच पाहिजे असं नाहीये बेटा. ते तर जाच, खूपच छान. पण ते सोपं इतकं झालंय का तुम्हाला ते ऐकून मिळतं? बोल होते का? अरे ओके, विचार येत आहेत. हो, काहींचे ब्रह्मानंदी टाळी. ओके, मला लक्षात घ्या. हे आहे बुक्स. बुक्स आणि त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॉट इज दॅट, सगळ्यात महत्वाचं एक्सपिरियन्स. अनुभव घ्या. अनुभव घ्या. प्रत्येक गोष्टीचा अनुभव, जितके अनुभव आणि त्याच्यावर मग त्या अनुभवातून विचार मिळतात. प्रवास करा, चर्चा करा, प्रश्न विचारा, अनुभव घ्या प्रत्येक गोष्टीचा. घरी तुम्ही कामं करता, एका वर्षभर मी असंच करायचं ते म्हणजे करावंच लागतं. करता म्हणजे करावंच लागतं म्हटलं. व्हेरी गुड. फक्त त्याचा अनुभव म्हणून लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टीतला अनुभव, प्रत्येक गोष्टीतला अनुभव. जर तुम्ही अनुभव घेतात ना त्याच्यात विचार मिळतात तुम्हाला. प्रवास करताय प्रत्येक गोष्टीत. आता काही लोक एसटीनं प्रवास करत असतील किंवा गाडीनं प्रवास करत असतील, खिडकीजवळ बसायला अट्टहास असतो. त्याची पण 2-3 कारण असतात. काहींना छान खिडकीत बाहेर पाहायचं असतं, काहींना झोपायचं असतं हवेशीर जागा, आणि काहींना शीन आहे उलटी. मी नाही म्हटलं, तुमचं तुम्हीच पण राहिले. मी तर असे विचित्र पाहिले, भांडण करून गाडी पकडली, जागा पकडली, त्या
आणि 5 मिनिटं गाडी झाली झोपलं ते. बाहेरचा निसर्ग पाहिना, शेजारी कोण बसले पाहिना, काही चर्चा नाही, काय नाही. किती झोपते रे. काही आयुष्य असंच चाललंय. शेजारकडे पाहायला वेळ नाही त्याला, घरात राहत येते. पण कधी आईनं जर जेवण बनवलं, आईला कधी असं म्हणत, आई आई खूप छान चपाती झाली आज, भाजी जबरदस्त, क्या बात आहे, ग्रेट. आई आज ते सुकी भाजी केली ना, क्या बात आहे. आई आज घरी गेल्यानंतर रात्री जेवायला बसताना आई तुम्हाला जेवढं वाढेल का, तुम्ही असाल तिथे पहिले म्हणायचं आई मी वाढते तुला, बस ना माझ्या हाताने एक घास खा, एक घास खाणं आहे प्लीज. अनुभव आहे. एक घास खायला मजा वाटते. पण बाळा प्लीज काळजावर दगड ठेवू नये का. 5-10 वर्षांनी ज्यावेळेस आठवण येईल ना आईला घास भरवायची, आई नसेल जवळ. जेव्हा मी मुलांसमोर बोलतो त्यावेळेस म्हणतो तुमच्या बहिणी जर तुमच्या घरी असतील ना तर दुपटीनं लाड करा त्यांचा. कारण की तुम्हाला आयुष्यभर लाड तुमच्या घरात मिळणार आहे. तुमच्या बहिणीला नाही, तुमची बहीण दुसऱ्या घरात जाणार आहे. तुला जर एक ड्रेस घेतला त्याला 10 ड्रेस घ्या, तुला 500 मिळाले तिला 1000 रुपये दे. तसं तुम्हाला इथं जगायचं ना, आयुष्यभराचं जगायचं 5 वर्षामध्ये. मी तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करत नाहीये, तुमची जबाबदारी समजून सांगताय. मला लक्षात घे, जी मॅच्युरिटी, जी समज पुरुषाला 40 वर्षात येते, ती समज स्त्रीला 25 वर्षात येते. ते अंडरस्टँडिंग, तितकं विचार, तितकी समजदारी. तुमच्या घरात पहा, तुमच्यापेक्षा मोठा भाऊ असेल पण त्याला इतकं विश्वासात कोणी घेत नसेल जेव्हा तुमच्यावर विश्वास आहे घरच्यांचा, तुमच्या बोलण्यावर विश्वास आहे. कशावर? अजून एक गंमत आहे पुढे. अजून एक, दररोज 24 तासामध्ये स्त्रिया 30,000 शब्द बोलतात. पुणे विद्यापीठात मानसशास्त्र विभागात जाऊन चेक करा, रिसर्च झाली. 24 तासात 30,000 शब्द स्त्रिया बोलतात. पुरुष 27,000 शब्द बोलतो. बरोबर, 27,000 शब्द. तुमच्या घरी जर कोणाच्या घरी जर भांडणं होत असतील ना, त्याच्या घरी जाऊन सांगा जरा. कारण की घरचा माणूस बाहेर जाते कामाला, ते दिवसभर सगळीकडे काम करते, फिरते, 27,000चा कोटा पूर्ण करून घरी येते. घरीची वस्तू असते ना ती कोटा तिथं तसंच असतात. ती म्हणजे आता हे आले का मी कोटा सुरू करते. आता तो विचार संपून आलाय कोटा आणि इकडचं चालूच आहे. आणि मग काय जबरदस्त. लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टींचा अनुभव घ्या, घरात असेल कुठे, त्या अनुभवात आपल्याला विचार येतात, ते शिकण्याचा प्रयत्न करा. प्लीज आपण कॉन्फिडन्सवर चर्चा करतोय, थोडं फास्ट जावं होता. बॅनो आपल्याला बनायचंय कसं, आत्मविश्वास येण्यासाठी आपण आतापर्यंत 4 ते 5 स्टेप पाहिल्या. नेक्स्ट वन इज दॅट ऍसर्टिव्ह बनणं आहे. आता ऍसर्टिव्ह म्हणजे नेमकं कसं माहिती का, त्याच्यासाठी समजावून घ्या. 3 प्रकारच्या मुली असतात. आता कोणकोणत्या प्रकारात ते ऐकायला आवडेल प्लीज? आणि कोणकोणत्या आवडेल का? व्हेरी गुड. बाळांनो 3 प्रकारच्या मुली असतात. एक असतात अग्रेसिव्ह, बोलो क्या बोला मैंने, दुसरं असतं नॉन ऍसर्टिव्ह, आणि थर्ड वन इज दॅट ऍसर्टिव्ह. आपल्याला ऍसर्टिव्ह बनायचं आहे. आता याच्यामध्ये गंमत लक्षात घ्या. गंमत अशी आहे, बरेच असं असतं, जे अग्रेसिव्ह मुली असतात ना त्यांचं जगणं कसं असतं माहिती का, आय एम ओके, यू आर नॉट ओके. इथे तशीच, सासरवाडीला गेली तशीच, कॉलेजला आली तशीच, इंटरव्ह्यूला गेली तरी तशीच, जॉब करताना कलिग बरोबर आहे तशीच, बॉस बरोबर आहे तशी, बिझनेस करत असेल तर त्याच्या हाताखाली काम करे तिथेही ती तशीच वागते. आय एम ओके, यू आर नॉट ओके. कुठेही जाऊ दे ती समोरच्याच ऐकतच नाही. हो बघा, तुम्हाला तुमच्या मैत्रिणी आठवत असतील आता, त्यांचं जगणच असं असतं. आय एम ओके, तुम्ही किती समजावून सांगा, अगं तसं नाही ग, मला माहिती आहे, मला माहिती आहे. ओके, आय एम ओके, यू आर नॉट. असं जगणं असतं, असं नाही पाहिजे बेटा. दुसरा प्रकार कोणता सांगितला, नॉन ऍसर्टिव्ह. हा अग्रेसिव्ह झाला. दुसरा असतो नॉन ऍसर्टिव्ह. नॉन ऍसर्टिव्ह मध्ये काय आहे, नॉन ऍसर्टिव्ह मध्ये अशी काही मुली असतात, त्यांचं जगणं असं असतं, यू आर ओके, आय एम नॉट ओके. इतक्या म्हणजे ते कलियुगात जन्माला आले ना चुकून, इतक्या अशा इतकं येडं राहून नाही चालत यार. शहाणं व्हावं लागतं. त्यांना नाही तुमचं बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही मरतो.
तुम्ही या पद्धतीने जगाल ना तर लोक तुमचा गैरफायदा घेतील. लक्षात घ्या, थोडंसं चलाक व्हावं लागेल. काहींचं जगणं असं असतं, ते म्हणतात नॉन ऍसर्टिव्ह, म्हणजे यू आर ओके, आय एम नॉट ओके. समोरच्याला मागायची झाली चर्चा तशी पुन्हा बेटा, समोरच्याला ते म्हणतात तुझंच बरोबर आहे, तू बरोबर आहे, तू म्हणते तसे, तू म्हणते. काही लोक, काही मुली आहेत ना, ते घरात असं राहतात ऍग्रेसिव्ह. बाबा तुमचं चूक आहे, मी म्हणते तेच बरोबर आहे. आई तो चूक आहे, मी म्हण. दादा तो चूक आहे, मीच बरोबर आहे. काही मुली अशा असतात, बाबा तुमचं बरोबर आहे, आई तुझं बरोबर आहे. कधी कधी नाही पण म्हणता आलं पाहिजे. नॉन ऍसर्टिव्ह रॉंग चालत नाही. आपल्याला व्हायचंय त्याला म्हटलं जातं ऍसर्टिव्ह. मग ऍसर्टिव्ह राहायचं असेल तर काय, आपल्याला ऍसर्टिव्ह म्हणजे त्याचं जगणं. काही मुली अशा असतात ऍसर्टिव्ह म्हणजे यू आर ओके, आय एम ऑल्सो ओके, आय एम ओके, यू आर ऑल्सो. तू बरोबर आहे म्हणून मी चूक का, आणि मी जर बरोबर आहे म्हणून तू चूक का, तो पण बरोबर, मी पण बरोबर. हे पाहून आपण जगायला लागलो, आत्मविश्वास वाढतो आपला. येस म्हणतो प्लीज. खूप दिवसानंतर इतका वेळ एका जागी बसताय का तुम्ही? रोज बसता नक्की? बरं, छान. आता चर्चा केली ते whom, when and how to say yes, no. योग्य ठिकाणी ज्याला हो म्हणता येतं, योग्य ठिकाणी ज्याला नाही म्हणता येतं, तो आत्मविश्वास पूर्वक व्यक्ती ती असते. वो बंदा कॉन्फिडन्स के साथ जीता है. आमची गमत काय होते, आम्हाला वाटतं आम्हाला एक वेळेस हो म्हणता येतं. आमचा आजार काय माहिती करायचा ना, आपला आजार ऐकायचा, आपल्याला हो म्हणायचा आजार आहे. हो हो का, त्यांना वाईट वाटेल, त्याला वाईट वाटेल, तिला वाईट वाटेल, आणि मग आपण काय करतो, हो 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 हो, आणि प्रत्येक ठिकाणी हो 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 करत करत लोकांच्या समाजाच्या अपेक्षा वाढतात, आणि त्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही, वैफल्य आलं. मग काय, आत्महत्या. चला तेवढंच पर्याय. बाळांनो, योग्य ठिकाणी हो म्हणायला शिका, योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिका. आता काही ना, मी एका ताईला विचारलं, बाळा तुला हा टॉपिक कळला? हो, किती सोपं आहे. म्हटलं तू कसं हो म्हणशील? म्हटली हो. बरं, नो कसं म्हणशील? नो. म्हटलं कळलं. बाळांनो, आता माझ्या एका मित्राला फोन आला मला, त्याने सांगितलं अरे आपण काय करू, या आठवड्यामध्ये आज डेट त्यांनी दिली, पण हैदराबाद जाना है, हैदराबाद जाएंगे, रामोजी फिल्म सिटी घूमना है, जा रहे हो, वहां पर एक वर्कशॉप भी वो भी करेंगे और रामोजी फिल्म सिटी घूम के आएंगे. आता मी जर डायरेक्ट म्हटलं असतो मला साताऱ्याला जायचं आहे, वर्कशॉप माझं तिथे आहे, त्यामुळे मला काही शक्य नाही, मला काही जमणार नाही, थोडंसं नाराज झाला असतं. मित्र आहे काही केलं. आता त्याला मला हो म्हणता येणार नाही, कारण की डेट बुक आहे, त्याला हो तर म्हणता येणार नाही अजिबात. त्याला नोट्स म्हणायचं, पण डायरेक्ट मी येत नाही जा. पुढच्या वेळेस मी जर कुठे निघालो तर त्याच्याबरोबर जर त्याला नव्हतं, मागच्या वेळेला आला नव्हता ना. जसं ताई दादा घरी असतात ना, तुम्ही जेवण करायला बसले, तुम्ही पाणी मागितलं, पाणी देणार आहे, पाणी द्या, पाणी आहे, मग तुम्ही दिला पण कशावरून मागच्या वेळेस त्यांनी मागितलं होतं, आपण दिलं नव्हतं. डायरेक्ट नाही नाही म्हणताय. मग लक्षात घ्या बेटा, मी त्यांना काय म्हटलं, क्या बात है, हैदराबाद जाना है, क्या बात है, रामोजी फिल्म सिटी, ग्रेट, जबरदस्त, अरे यार खतरनाक, बिल्कुल बिल्कुल जाएंगे, बुकिंग कर दे. मैं बोला बुकिंग कर दे, कुछ प्रॉब्लम नहीं, लेकिन सुन ना, अरे यार सातारे में मेरा वर्कशॉप है होते और 2 दिन जाने वाला हूँ एक्चुअली, लेकिन एक काम कर रहा हूँ, मैं कॉलेज में फोन करके बोल दूंगा कि यार मैं थोड़ा बाहर जा रहा हूँ, हैदराबाद वगैरह, रामोजी फिल्म सिटी, तो मैं कुछ ये महीने में नहीं आ सकता हूँ, नेक्स्ट मंथ में कुछ वर्कशॉप रखेंगे हम लोग, मैं कॉलेज को बोल देता हूँ. आता तो तेवढा जाणकार आहे म्हणून मी असं बोलतोय. एखादं येडं असतं ना, तेवढं सांगून टाक, त्याच्यावर लक्ष होणं काय का मी काय सांगतोय. हा, विनाशिक आले विपरीत बुद्धी नाही. जसं समोरचा माणूस त्या पद्धतीने यस नो बोलायला शिकायचं, नाही तर तेच करायला लागेल जे त्याच्या मनात आहे. मग त्याला मी काय म्हटलं, आपण जाऊ फिरायला, काहीच हरकत नाही, फक्त मी कॉलेजला सांगतो की ते जरा पोस्टपोन करा, नंतर आपण घेऊ. तर तोच मला माहिती तो काय उत्तर, तर आणि वर्कशॉप येते ना, अरे मग काय यार, फिर बाद में जाएंगे, नो प्रॉब्लम, बिल्कुल टेंशन मत ले. आता मी म्हणतो नहीं नहीं यार, मुझे आना है तेरे साथ यार, मैं तो आऊंगा तेरे साथ, बिल्कुल आऊंगा यार घूमने के लिए, बस कैंसिल कर दूंगा. अरे नहीं नहीं, थोडा वेळ पूर्वी काय सांगत होता तो, म्हणत होता ये मी नाही नाही नाही. आता काय झालं, तो म्हणतो नको नको नको, म्हणजे यायचं.
येस नो येस नो येस नो. आपल्याला जे काही काम आपल्याला करून घ्यायचं लोकांकडनं, त्यासाठी एस आणि नो कसं म्हणायचं याची टॅक्ट पाहिजे. आणि ते शिकला तर तुम्ही म्हणा सर याचं एखादं पुस्तक सांगा ना. पुस्तक बाजारात असते सगळं काय, पण पहिली गोष्ट एक्सपिरियन्स, अनुभव घ्या. तुम्ही कधी ना कधी घरच्यांना पटवलं असेल ना, सहलीला जाण्यासाठी शाळेच्या बारीक चेहऱ्या करून गेल्या असेल, मैत्रिणीला बरोबर घेऊन गेला असेल, आणि मैत्रिणीला घेऊन जायचं आई वडिलांसोबत, तू कुठे चालली का, सहलीला चालली का, सहलीला मी नाही येणार रे. काय सहली चालली का, काही ना काही स्ट्रॅटेजीज तुम्ही युज केलेले असतात पा. यू हॅव टू समथिंग. एस नो, एस कुठं म्हणायचंय, नो कुठं म्हणायचंय, कसं म्हणायचंय याचा विचार. चलो देन नेक्स्ट, दुख या सुख. छोटे इंसान को गम खा जाता है, लेकिन बड़े इंसान को गम बना जाता है. तुमच्याकडे किती लोक आहेत जे आयुष्यात सुखी आहेत, एकही दुःख नाही. आत्ताच्या आत्ता त्याचा पुतळा बांधू खाली आपण. सगळ्यांना दुःख आहे, फक्त कशाचं हेच माहित नाही. सगळ्याच आपण शिकलो की मैं खुश होना है, कब होना है, आत्ता या क्षणाला. बाळाला लक्षात घ्या, छोटे इंसान को गम खा जाता है. तुम्हाला एखादं दुःख आलं, पण जर आत्मविश्वास तुमच्यात नाही, ते खाऊन घेणार तुम्हाला, वरच्याच वर करणार तुमच्यावर. बडे इंसान को, बडे इंसान म्हणजे कोण, ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे. हो, गम. भावेश घाटी आठवतं मगाशी सांगितलं ते, आई गेली, गमच आहे ना. परमेश्वराने असं केलंय, रडत बसलं नाही, काहीतरी करायचं. गेला मुंबईला, शिकलं ते, काही काही केलं, कुठून आयडिया घेतली, भिकारी लोक गोळा केले, त्याच्यात घेतलं, ऑर्डर मिळवल्या, 13 देशात कंपन्या सुरू केल्या, सगळं काही केलं. बडा इंसान था. आपला जो मायनस पॉइंट आहे ना, तो प्लस पॉइंट करायला शिकायचा. प्लस पॉइंट, मायनस पॉइंट प्लस पॉइंट करायला शिकायचं. अरे लक्षात घ्या, आपल्या आयुष्यात असणाऱ्या मायनस पॉइंट किंवा प्लस पॉइंट ना, आपल्या प्लस पॉइंट तर कोणी आयुष्य जगून दाखवतो. तुमचा मायनस पॉइंट प्लस पॉइंट करून घ्या आणि मग जगून दाखवा, आणि मग गमत पहा. इथे एक उदाहरण म्हणून सांगतो. इथं मला लक्षात घ्या, कैसा गम बना देत आहे. मी ग्रामीण भागात शिकलो 10वी पर्यंत, इंग्रजी अतिशय पुअर, अतिशय पुअर. आणि इयत्ता 10वीला मी फेल झालो होती. 12वी पर्यंत स्टेजवर उभं राहिलेलो नाही, स्टेज काय माहित नाही. 10वीला इंग्रजी विषयात फेल झालो होतो. आता सध्या इंग्लिश मध्ये MA पुणे विद्यापीठात ते केलेलं आहे, आणि देन त्याच्यानंतर पुढचं शिक्षण विथ फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. पण ज्यावेळेस ते झालं त्यावेळेस माझ्या आजोबांनी मला एकच सांगितलं, आहे ना तुम्ही माझ्या बरोबर सगळे. मी ज्यावेळेस FY झालो, FY BA आपल्या रयतमध्येच मी केलं, FY BA झालो, स्पेशल सेकंड इयरला घ्यायचा होता. मी फोन केला गावाकडं माझ्या आजोबांकडे, फोन केला आणि त्यांना विचारलं, म्हटलं स्पेशल घ्यायचा होता सब्जेक्ट. तर आजोबा म्हटले कोणता घेतोय, म्हटलं मराठी. आपलं मराठी माणूस, तू मराठी मी मराठी. आजोबांनी मला एकच वाक्य सांगितलं, म्हटलं बेटा लक्षात ठेव, आपल्या प्लस पॉइंट तर कुणी आयुष्य जगतं, आपल्या मायनस पॉइंटला प्लस करून जो आयुष्य जगतो ना, त्याला खरं म्हणायचं व्यक्ती. आणि तू इंग्लिशमध्ये, इंग्लिशनं छळलं ना तुला, 1 वर्ष इंग्लिशनं वाया घालवलं ना तुझा. मला लक्षात ठेव, जर तू इंग्लिश घेऊन जर स्पेशल इंग्लिश घेऊन जर तू शिकला, तर तू खरा मजा ना. तू मी लहानपणापासून आजी आजोबांकडे राहिलो, ते एका वाक्याने क्रांती घडून आणली माझ्या. मी ज्यावेळेस स्पेशल इंग्लिश घेतलं, स्पेशलच्या वर्गात जाऊन बसलो, तेव्हा माझ्या सहकारी मित्रांना चक्कर आली होती मला की हे इंग्लिशला कसं आहे. पण मनात एक पेटलं होतं, गॅस प्रज्वलित झालं होतं की नाही इंग्लिश. मग त्याच्यात फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन नंतर BA होऊन पास आउट झालो. आणि बाळांनो, SYचं उदाहरण सांगतो, स्पेशल घेतलेलं आहे, कंपल्सरी इंग्लिशचा पेपर आहे उद्या, आणि छान उद्या एक्झाम सुरू होते, फायनल एक्झाम. आणि आज सकाळी बरोबर 6:30 पावणे 7 वाजता पुण्यात घरी फोन वाजला. वडिलांनी फोन उचलला, वडील जॉबला पुण्यात असल्यामुळे मी त्यांच्याकडे 12वी नंतर. आणि वडिलांनी फोन उचलला, काय गावाकडनं फोन आला होता, आणि फोनवर बातमी कळली की सकाळी गावामध्ये नमाज पठण करून येत असताना हायवेवरती सुमोनं आजोबा सायकलवर होते, उडवलं आणि आजोबा जागेवर गेले. उद्या पेपर आहे माझा स्पेशल इंग्लिश. मनात शपथ घेतली, इंग्लिश आजोबा करून दाखवणार, इंग्लिश तुम्हाला दाखवणार ग्रॅज्युएट होऊन इंग्लिश मध्ये. आणि ही बातमी कळली, गेलो, संध्याकाळी विधी झाला, सगळं काही झालं. रात्री सगळे विधी करून आलो, घरी बसलो, आजी अशा बसलेल्या आहेत समोर. सगळी चर्चा झाली, काय करायचं पुढे, आता कसं करायचं वगैरे. अचानक सगळं काही झालं.
आणि सगळे थांबणार. तर एकाने सांगितलं म्हणजे याची परीक्षा आहे उद्यापासून, याचे पेपर आहेत. मी डायरेक्ट सांगितलं मी जाणार नाही. ज्या माणसासाठी शिकायचं होतं तोच माणूस राहिला नाही, त्याला करून दाखवायचं होतं. त्या गरज नाही, मला शिकायचं नाही, मी जाणारही नाही, जायचंच नाही. आजी ना माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, बाळा आजोबा असते तर तुला काही कारण झालं असतं तर पेपर बुडू दिला असता? कधीच नाही. तुला खरी श्रद्धांजली त्यांना द्यायची असेल ना तर उद्याचा पेपर तू देशील आणि चांगला पेपर लिहून देशील, चांगले मार्क्स मिळवशील. पुन्हा करंट बसला. यस. त्या रात्री 12 वाजता गावाकडनं निघालो, पहाटे घरी आलो, आवरलं, पेपरला गेलो. बाळांनो एक्झाम सगळी झाली, स्पेशल इंग्लिश होता, सगळे झाले. रिझल्ट लागला. रिझल्ट माझ्या हातात ज्यावेळेस आला त्यावेळेस फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, सेकंड इयरचा पण थर्ड इयरचा ज्यावेळेस आला त्यावेळेस BA झालो मी, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, BA हातात माझ्या होतं. चालू होते. ज्या व्यक्तीने शपथ दिली होती की आपलं प्लस पॉइंट ओळख, मायनस पॉइंट ओळख आणि मायनस पॉइंट प्लस करायचं आणि मग जगायचं, फक्त आयुष्यभर मनाचं एक दुःख राहिलं की आजोबा तुम्हाला ती डिग्री नाही दाखवू शकणार की मी करून दाखवलं ते. बेटा याद रखो, बडे इंसान को गम बना देता है. इंग्लिश मध्ये पुअर होतो, त्याच्यात बनवून दाखवलं आणि मग तर शपथ घेतली. आता तर थांबत नाही. आता MA पण करत असतो, MPhil पण करत असतो, PhD पण करत असतो, आता थांबत नसतो. त्यानंतर शपथ घेतली की उभं राहता येत नाही स्टेजवर, भीती वाटते ना, तेच करणार आता. मला एवढं एवढं 4 वेळा बोललो, पण मला एवढं तुमच्यापैकी कोणाला विश्वास वाटत असेल की 12वी पर्यंत मी स्टेजवर गेलेलो नाही, कधी संपर्क झाला नाही, संबंध झाला नाही. पण जेव्हा गेलो त्या पहिल्यांदा ज्यावेळेस पुढे गेलो आणि नंतर खाली येऊन बसलो त्यावेळेस असं झालं, मी कंटिन्यू 3 रात्र झोपलो नाही. भीतीमुळे नाही, मला असं काहीतरी आत होत होतं की त्या स्टेजवर काहीतरी जादू आहे आणि तेच माझं जगणं आहे. मला जेवायला नाही दिलं चालेल, मला पैसे नाही दिले चालेल, मला मारलं चालेल, पण मला इथं मरू दे. थिणगी पडावी लागते आयुष्यात, थिणगी. आता हे वर्कशॉप घेतो ना राजा, दिवसभर इथं ओरडतं. एवढं कॉलेजने व्यवस्था केली, प्राध्यापक दिवसभर राजा इथं बसलेले, प्राचार्य साहेबांनी व्यवस्था केली. तुम्हाला काय वाटतं 100-200 सगळ्या मुलींसाठी चाललंय हे? थिणगी ना 1-2-3 जणी असतात त्यांच्यात पडत आहे, त्या 3साठी चालले, त्या 5 जणींसाठी चालले. बाकीचे नाराज होऊ नका, त्या 5च्या 50 होऊ शकतात. कारण की बाहेर गेल्यानंतर सगळ्यात प्रज्वलित होतील असं नसतं, पण जिथं पडायची ना योग्य ठिकाणी थिणगी पडली ना, क्या बात, ती तेजस्वी म्हणूनच बाहेर पडणार. तेवढी ताकद असणार. आपण ठरवायचं मी कसं आहे, मैं छोटा हूं या मैं बडा हूं. मायनस पॉईंट येणार हो आयुष्यात आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो. काल 17 तारीख होते ना, कुठं बोलत नाही पण आता तुम्ही इमोशनली दिसताय. काल 1 वर्ष झाले आजी गेलेले, म्हणाले काय रडतच का. 1 वर्ष झालं काल संध्याकाळी त्यांचे वर्ष श्राद्ध केलं आणि मी सकाळी निघालो. आजीने मी काय म्हणायचं माहिती का, आजींना आजोबांना इंग्लिश मध्ये नातू पाहिजे होता, म्हणजे इंग्लिश शिकणारा आणि आजीला बडबड करणारा, स्टेजवर बोलणार नातू पाहिजे होता. किती लांब माझं लेक्चर असू द्या, आजी गाडी घेऊन गावाकडनं यायची. आजी गावाकडे कळत नव्हतं काही तरी, आणि नेहमी आम्ही गावाकडे गेलो का एकच ते म्हणायचे, मला आहे ना रविवार लय आवडतो, मला रविवार लय आवडतो. आम्ही आजीला विचारलं, आजी का ग? म्हणजे रविवार तुम्हाला घेऊन येतो ना गावाला, रविवार असला की तुम्ही गावाला येता, दुसऱ्या दिवशी मला नाही बरं वाटतं. रविवार असलं की स्टँडकडे बघते असं, तुमची गाडी येईल, तुम्ही या. तू स्पेशली पहिला नातू असल्यामुळे जास्त प्रेम. आणि तुम्हाला सांगतो आजारी होत्या 1 वर्षापूर्वी थोड्या, रविवारी बरोबर सकाळी 9-9:30 वाजता जीव सोडला. त्यावेळेस विचार केला असं, माझ्या लेकरांना त्रास नको, रविवारचा दिवस घेते जायला, त्यांची सुट्टी व्हायला नको. त्यावेळेस शपथ घेतली पुन्हा एकदा. आजी 1 वर्ष झाले आता काल, त्याच ताकदीनं पुन्हा उभं राहिलंय आणि असे वर्कशॉप करत अख्ख्या भारतभर नेईल. आणि आजी तुझी चर्चा अख्ख्या भारतभर करेल, त्या आजोबांना अख्ख्या भारतभर नेईल. आणि कसं की बाळांना हात जोडून विनंती करतो, तुमच्यापैकी ज्यांच्या घरी आजी आजोबा असतील ना, नशिबवान आहे, शपथ नशीब. आई बाबा तर विचारच करू नका, माँ के पैरों के नीचे जन्नत होती है. आईच्या पायाखाली स्वर्ग असतो बेटा, आणि बाप आहे ना त्या स्वर्गाचा दरवाजा असतो. मग जर आई वडील एवढे महान असतील तर आजी आजोबा म्हणजे साक्षात स्वर्ग ना रे. आज इथलं घरी गेल्यानंतर त्यांच्या पायाला हात लावा, गप्पा. काय नसतं, म्हाताऱ्या माणसाला 2 गोष्टी लागतात, काहीतरी खायला द्या आणि बोला माझ्याशी.
बोला माझ्याशी, बोला माझ्याशी. माझी आजी तर 70 वर्षाची आहे आणि मी 1 तास माझ्या आजीशी गप्पा मारल्या ना तर 70 वर्षाचा अनुभव 1 तासात ती मला देऊ शकते. एवढं मोठं ज्ञानपीठ म्हणजे आजी आजोबा असतात. लक्षात घ्या बेटा. पण आपल्यावर येत आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या जवळ असते, फक्त आपण तसं जगायचं असतं. दुखू नका ते आजी आजोबांना, दुखू नका ते आई वडिलांना. 2% कमी पडले चालते, तो थोडी बरी नाही दिसली चालेल, तो जास्त नाही हसली चालेल, पण आपल्यामुळं ते नाही रडले पाहिजे. आई वडिलांच्या बाबतीत असेल त्रास होतो बेटा, मी बोलतोय ते, पण सत्य आहे रे राजांना. ते जे करतायत ना, हे वय कसं माहिती का तुमचं, आपल्याला ह्या वयात असं वाटतं आई वडील वेडे आहेत, मूर्ख आहेत, अज्ञानी आहेत, त्यांना काय कळतंय, त्यांना काय कळतंय, मी शिकली सवरलेली आहे आणि इथंच आपलं. त्यामुळे लक्षात घ्या, कारण की ते तुमच्या पाठीशी आहेत ना, तर आत्मविश्वास तुमच्याकडे आहे. एक लक्षात ठेवा, अख्खं जग तुमच्या नावाला शिवाय देत आहे, अख्खं जग तुमच्या नावाने शिवाय देते, तुम्हाला वाईट म्हणताय, अख्खं जग वाईट म्हणताय, पण तुमच्या घरच्यांना माहिती ना तुम्ही योग्य आहात, तुमचा निर्णय योग्य आहे, तुमचं जगणं योग्य आहे, तुमचे विचार योग्य आहेत, तुमचं आचरण योग्य आहे, तर त्या जगण्याला अर्थ आहे. पण अख्खं जग तुमच्या नावाचं जय जयकार करतंय, जय हो जय हो, पण तुमच्या घरात जर तुम्हाला किंमत नाही ना, ते जगणं काही जगणं नाही. आपल्या घरच्यांबरोबर जगायला शिका आत्मविश्वास, आणि मग हे गम खुशी, कारण की आपल्या बरोबर ते राहतात. Yes? Are you understand? Yes. ही गंमत असते बेटा, हे त्यांच्या बरोबर जगणं आहे. चलो याच्यामध्ये पहा, आपण कुठे आहोत, कशामध्ये, विचार करण्यामध्ये. आपल्या नेमकं चुकतं कुठे माहिती का, ऍक्ट विदाउट थिंकिंग. थोडंसं थेरॅटिकल, थोडंसं किचकट पार्ट आहे, पण झोप नाही येऊ देणार तुम्हाला. थोडं मेरे साथ चलो. ओके, ऍक्ट विदाउट थिंकिंग. गंमत काय होते आमची, विचारच करत नाही आणि कामं करतो. बरं तुला म्हणतो विचार करते की नाही करा. आणि काही मुलींचा वेगळाच कार्यक्रम आहे, कीप थिंकिंग विदाउट ऍक्टिंग. विचारच करते. फायनल एक्झाम अर्धा तास झाला आन्सर पेपर देऊन, मॅडम सुपरविजन करतायत, त्या मॅडम आल्या घाई म्हटलं तू लिहित का नाही बेटा, लिहि अर्धा तास झाला. ते म्हणे विचार करते. का, कीप थिंकिंग विदाउट ऍक्टिंग. अगं लिहि ना, विचार करायला वर्षभर होतो, आता 3 तासात तुला करून दाखवायचे ते विचार. एक मुलगी कॉलेजला निघाली, एकदम हळू, एकदम हळू, पहिली तासिका सुरू झाली, का सावकाश चालली, त्यामुळे इथं बोर्ड लिहिलाय पुढे कॉलेज आहे, सावकाश चाल. विचार नाही तर काही नाही बेटा, काहीच ऍक्ट, आणि काही एवढं काम करतात, एवढं काम करतात, काम करून झाल्यानंतर विचार करतात, मी केलं तर योग्य केलं काय योग्य केलं, योग्य केलं काय योग्य केलं. काही तर स्वतःला नाही विचारत, दुसऱ्याला विचारतात. दिशा कॉलेजला आली का दुसऱ्याला विचारते, एक कशी दिसते, मग ते जर का म्हटली झालं म्हणजे दिवसभर. आणि जर पुढे आज तुम्ही प्रयोग करा ना, शपथ आज जा, घरी जाताना तुम्हाला घरी गावात कोणीतरी मैत्रिणी भेटेल ना, ठरवून जायचं दोघी तिघी एकत्र, नंतर भेटायचं, तिला जाऊन भेटायचं जबरदस्त. आणि त्याला क्या बात आहे, जबरदस्त बर्थडे का, ती म्हणत नाही का, कसली जबरदस्त दिसतेस तू, फ्रेश एकदम, क्या बात आहे, ग्रेट. आता ती नॉर्मलच आहे, पण ती तुमचं ऐकून ती आपोआप. नंतर एका दिवशी प्रयोग करा दुसऱ्या एखादी, त्याला सांगायचं भेटल्यानंतर ती एकदम उत्साहित असेल कॉलेजमध्ये आली, आणि आपण भेटायचं, या स्वाटी व्हायचं असेल त्याला भेटावं, भेटायचं त्याला म्हणायचं का आजारी आहेस का चेहरा पडलाय, अगदी ताप आहे का तुला, डॉक्टरकडे जायचं, गोळ्या घ्यायचं, कशाला नाही कॉलेजला. ती नाचत होती आता. अशा 2-4 मुली पुन्हा भेटले त्याला एका दिवसात, दुपारपर्यंत थंडी ताप, घरी गेल्यावर आठवत माग. गप्पत काय बा की तुम्ही जसं बोलताय तसं वागणं, तसं बोलणं, या गोष्टी एकत्रित करतात. न्यू वे ऑफ थिंकिंग, या असा एक रिसर्च आहे, या जगात फक्त 2% महिला विचार करतात. आय एम सॉरी टू से, मला व्यवस्थित जायचंय परत इथून, मला सुरक्षित जायचंय. हो हा, 2% महिला विचार करतात. 3% महिलांना असं वाटतं आम्ही विचार करतो, आणि 95% महिला विचार करत नाही. विचार करणं म्हणजे विचार तर सगळेच करतात जगात, पण
सारासार विचार करू, सतत बुद्धीने विचार करून वागणं असा अर्थ आहे याच्यामध्ये. तर लक्षात घ्या, आपण कुठे बाळा 2, 3 का 95%. आपण इथे असो तर इथे यावं लागेल, 3 मध्ये असो तर 2 मध्ये आपल्याला यावं लागेल. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. ओके, चलो. 3 टाइप ऑफ पर्सनॅलिटी. पण आई हा शेवटचा वाट चाललाय कॉन्फिडन्स. आपल्याला माहिती आहे ना, जिंकण्याचा 3 त्याच्यातला कॉन्फिडन्स चालला आहे अजून तक. ओके बेटा, 3 प्रकारचे विद्यार्थी आता माझ्या समोर बसलेले आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार कापूर. पहिला प्रकार, काही विद्यार्थी तुमच्याकडे असे असतात कापूर. कापूर मालूम आहे आपको? आपण दीप प्रज्वलन करतो तिथे ठेवतो ना कापूर. छान, येस नो. लगेच त्याला ते माझ्या जवळ नेलं, लगेच काय होतं ते अगदी जवळ प्रज्वलित होतं ते. येस, तसे काही विद्यार्थी असतात. काही काम सांगू द्या त्यांना. प्राध्यापकांना सांगू काय म्हणजे उद्या आपल्याकडे वर्कशॉप असं काम करायचं, असं वर्ग स्वच्छ करून घ्यायचं आहे, ही तयारी करायची. ओके मॅडम, रेडी. ओके, घरच्यांनी सांगितलं बेटा उद्या पाहुणे येणार आपल्याकडं, छान तयारी करायची. ओके, रेडी. ओके, चलो. गावात काहीतरी कार्यक्रम आहे, चलो. ओके, सामाजिक काही कार्यक्रम, त्याच्यात पुढाकार. प्रत्येक याच्यात पुढाकार असतो. कापूर लगेच पेटतं ते. अशा काही मुली असतात खतरनाक. सांगितलं का येस, रेडी. खेळात रेडी, वक्तृत्व स्पर्धेत रेडी, वादविवाद रेडी, निबंध स्पर्धा रेडी, रांगोळी स्पर्धा रेडी, मेहंदी स्पर्धा रेडी, मेकअप रेडी, फॅशन शो रेडी, बौद्धिक स्पर्धा रेडी, मार्क्स मध्ये पुढं, सगळ्यात पुढं, रिझल्ट चांगला, सगळं खतरनाक. कापूर असं बनायचं बेटा आपल्याला. नाही तर काही लोक अभ्यासात येस, त्यांना मॉडल ऍक्टिव्हिटी काही जमत नाही. काही नुसतं ऑदर ऍक्टिव्हिटी. त्यांना सांगा ही स्पर्धा, ओके, रायटिंग बाबा हो, असं नाही पाहिजे. कापूर सगळ्या गोष्टी प्रज्वलित. दुसऱ्या प्रकारचं काही मुली असतात लाकूड, तर दिसत नाही जरा हे लाकूड. ओके, दुसऱ्या प्रकारच्या मुली असतात लाकूड, लवकर भेटतच नाही. त्यांना सांगावं लागतं एफ वाय पासून, बाळांनो तसे करा, तसे करा, तसे करा, तसे करा. घरचे लहानपणापासून बाई कसं व्हायचं ह्या बाईचं. बाई मला कोणाची नाही, पण ह्या बाईची लई काळजी. कसं व्हायचं ग बाई, तुझं नाही त्याच, असं घरचे म्हणतात. मी नाही म्हणत. लाखो लवकर भेटतच नाही. पण अशा मुलींचं एक वैशिष्ट्य आहे, एकदा का भेटल्या एकदा अभ्यासाला बसणार नाही. आणि जर का बसल्या मग याच्यावर बस हो गया, अभी खाना खा लो, चलो बेटा बस झालं जेवण कर. लाकूड आहे, लवकर पेटत नाही. पेटलं तर लवकर निधत नाही. हे बाळांनो, एक वेळेस तुम्ही लाकूड असाल चालेल, कापूड असाल तर व्हेरी गुड. हे चिखल. आता ते कसं असतं सांगतो. तसं जर तुमचं मैत्रीण कोणी असेल, आजच्या आज घटस्फोट ते म्हणाले आमच्या भांडा लावायला कसं. चिखल कसं असतं माहिती का, कापूर पाहिलं लगेच प्रज्वलित होतं, लाकूड पाहिलं उशिरा का होईना पेटतं. चिखलचा अर्थ अशा मुली असतात, चिखलचा अर्थ असा आहे अशा मुली असतात की जे पेटवायला जातंय त्याला विजवतंय. एखादी मुलगी असते कापूर आणि तिची मैत्रीण असते चिखल. ते कापूर येतं पळत वर्कशॉप आहे आपल्याला, दिवसभर जायचं, छान ऐकायचं, छान शिकायचं. चिखल त्याच्यावर बघतं. चिखलला हा आवाज खूप आवडतो. ऐसा करोगे ना तो जिंदगी आपका ऐसा ही करेगी. ते चिखल त्याला म्हणतात वर्कशॉप आहे. काय आला कोणी सांगितलं कशाला आता उलट अरे कसं आहे माहिती का, चिखल कापूर सांगतात कसं आहे, वर्कशॉप घेणं करणं गरजेचं असतं. काही विद्यार्थी एवढे हुशार असतात चिखल, ते म्हणतात त्यांच्या नॅकसाठी गरजेचं असतं हे करणं, डॉक्युमेंटेशन साठी करावं लागतं त्यांना. आपण नाही टेन्शन घ्यायचं, ते त्यांचा धर्म करतात, आपण आपला धर्म करायचा. धर्म म्हणजे कार्य. असं बोलतो की ते कापूर गाळ झालं. कापूर म्हटलं बरं तू नाही येणार बघ,
हे मम्मी पण नाही जाऊ दे. मग काय म्हणजे इथं ते कापूर पेटलेलं चिखल पेटते वय. आज जर आता एखाद्या असंही असेल, आत्ता तुमच्या शेजारी चिखल बसलेला असेल, आता लगेच काही रिएक्शन देऊ नका. मी बाहेर गेल्यावर काय करायचं नाही, तिथं महिलांचा डबल डबल कार्यक्रम एक्सपिरियन्स बेटा, सहभागी व्हावे, प्रत्येक याच्यात सहभागी व्हा. काही ठिकाणी काही कॉलेजवर अशी परिस्थिती आहे, प्राध्यापक कागद घेऊन वर्गात फिरतात. ए निबंध स्पर्धा नाव द्या ना रे, मी काही दिवस कॉलेजवर काम केलेलं आहे, मी सांस्कृतिक विभाग प्रमुख होतो, मी फिरलेलो आहे सर. द्या ना मग आम्ही उभं करायचो काय ना, ए ताईडे आता तू एवढी हुशार उभे राह. मग आम्ही म्हणायचं 3 जण तर नाव द्या, पहिले 3 तरी आला 3. हा प्लीज, याच्यानंतर लक्षात ठेवा, कोणती स्पर्धेची नोटीस आली की तिचं जालियनवाला बाग झालं पाहिजे, एवढी नावं आली पाहिजे का प्राध्यापकांनी म्हटलं पाहिजे बस आता जागा नाही, बस आता जागा, असं झालं पाहिजे. येस नो प्रयत्न करणार. मी एका बाईला विचारलं, बेटा तू का नाव देत नाही वावटूळ स्पर्धेला, का नाव देत नाही वक्तृत्व स्पर्धेला, का नाव देत नाही निबंध स्पर्धेला? आम्ही जे बोलतोय ना, हे जे प्राध्यापक इथं बसले, तर आम्ही कशातनं घडलोय, याच्यातनं घडलो. वर्गात बसून नुसतं लेक्चर ऐकून नाही घडलो आम्ही, हे उपद्रव आम्हाला होते त्याच्यातनं घडलो. त्या बाईला विचारलं, बेटा तू का नाव देत नाही याच्यामध्ये? तेवढे माझं थोडीच नंबर येणार, फक्त नंबर येण्यासाठीच जगायचं का? नंबर येण्यासाठीच भाग घ्यायचं का? नाही रे, आपल्याला त्याच्यात काहीतरी शिकायचं आहे नक्की. याच्यासाठी प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्या, कापूर होण्याचा नक्कीच प्रयत्न करा. चलो नेक्स्ट, यू आर माय स्टार फिश. वेळ कमी, आपण थोडस फास्ट जाऊयात. प्रत्येक जण तुम्ही स्टार फिश आहात नक्कीच. ओके, कॉन्फिडन्स इथपर्यंत आता पूर्ण झाला. ओके, आता मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे बेटा. कॉन्फिडन्स फर्स्ट सी मानू ना, हे लक्ष ठेवा. तुमची चेहरे पाहिले मला इतका भरोसा वाटतो ना की मी पेरून चालू ते उगवणारच आहे. उगवेल ना? हा ठीक आहे. ओके चलो, आपण कॉन्फिडन्स साठी जे काही गोष्टी पाहिजे त्याच्यात एक 2-4 गोष्टी कोण सांगू शकेल? एक की कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी काय काय चर्चा केली आपण? येस नाही येत आहे त्यांना ते. येस प्लीज. बरं, कापूर म्हणायचं आपल्याला या जायचं मध्ये. काय पाहिलं होतं सुरुवातीला, कुठून सुरुवात केली होती? सकाळी व्हेरी गुड. सामूहिक शक्ती महिलांची जबरदस्त आहे, सामूहिक ताकद आहे. ठीक आहे चलो, गोल सेटिंग करना है, उसमें 3 चीजें देखी थी, इतका डिटेल नाही. त्याच्यानंतर पुढे प्लीज अजून काय करायचंय? बिलीव्ह. ओके ठीक आहे. नंतर हा ठीक आहे चलो, बाद में रिकॉल करो. आता क्रिएट, व्हाट मीन बाय क्रिएटिव्हिटी? हा येस बेटा बोलो. बर व्हेरी गुड. ताई 90% बरोबर सांगितलंय तू. काय नाव तुझं? येस चलो, हाय मधुरा बोलेंगे सब लोग. 1 2 3 स्टार्ट. हाय. ओके बैठो. अभी देखो बेटा, ताईने काय सांगितलं? काहीतरी वेगळं करून दाखवणं. पण कशा? जे मी रेग्युलर काम करते तेच काम वेगळ्या पद्धतीने करून पाहणं. इट्स कॉल्ड द क्रिएटिव्हिटी. लहानपणापासून आतापर्यंत मी जगले, ऐका आतापर्यंत मी जगले, माझा चेहरा कसा आहे मला अभ्यास पाहिजे. माझं नाक कसं आहे, माझे डोळे कसे आहेत, माझी हनवटी कशी आहे, माझा चेहरा कसा आहे, उभा आहे आडवा आहे, अंडाकृती काहीचे चेहरे असतात, काहीचे गोलाकार असतात. नाही हसण्यासारखं नाही का, कोणता वर्ष त्याच्यानुसार माझी हेअरस्टाईल ठरते. आम्ही जातो त्या ब्युटी पार्लर व्यक्तीकडे आणि त्यांना म्हणतो मस्त हेअरस्टाईल करा. ती फक्त याचा विचार करते, देते तुझा येडा करून करते.
तुझ्या चेहऱ्याच्या दृष्टिकोनातनं कोणती हेअरस्टाईल मला सूट होईल, कोणत्या पद्धतीनं मला ड्रेस कोड अपेक्षित आहे, कोणत्या कलरच्या ड्रेस कोड मध्ये मला कम्फर्टेबल वाटतं, कोणत्या प्रकारचा ड्रेस कोड मला योग्य आहे, माझ्या उंचीनुसार योग्य आहे, हे स्वतः आपण नाही सर्च करणार तर कोण करणार? हेच जगणं. कोणत्या प्रकारचं अन्न खाल्ल्यानंतर मला फ्रेश वाटतं, बरं वाटतं, हेल्दी वाटतं, नाश्ता किती केल्यावर मला हेल्दी वाटतं, दुपारचं जेवण किती घेतल्यावर मला बरं वाटतं, रात्रीचं जेवण किती घेतल्यानंतर बरं वाटतं. एकदम रूट लेवल पर जाके बात कर रहा हूं, सुनो बेटा प्लीज. 1000 तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉप सेमिनार कराल तुम्ही, पण हे नाही सांगत आहे कोणी. क्रिएटिविटी की बड़ी बड़ी बातें हम लोग करते हैं. ये क्रिएटिविटी तेरे लाइफ में तू लाया है क्या? मेरा चेहरा कैसा है, मैं जब रोती हूं तब कैसी दिखती हूँ, जब मैं हंसती हूं तब कैसी दिखती हूँ, मैं जब नॉर्मल होती हूं तब मैं कैसी दिखती हूँ. आपल्याला स्वतःचा अभ्यास पाहिजे का नाही पाहिजे? आतापर्यंत जगलो, आतापर्यंत विचार नाही केला. मग सांगितलं तसं आरसा साफ करतोय आपण. स्वतः आजपासून क्रिएटिव्ह बना, विचार करा की मी आतापर्यंत अशी हेअरस्टाईल करत होते ना, चेंज करो बेटा, देखो चेंज कर, क्रिएटिव्ह उसमें कुछ करो, पण ते समाज मान्य पाहिजे. फॅन्सी ड्रेस नाही करून यायचं उद्या, नाही तर याल प्राध्यापकांना सांगाल कालच सरांनी सांगितलं, एक ताईनं असंच केलं, पूर्ण केस अशीच होते. नो इट्स कॉल्ड नॉट क्रिएटिव्हिटी. चलो आगे. ओके, आता पहा, आता याच्यामुळे आपण आता मी जे काही सांगितलं, आपण जगतोय ना, समजा 4 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपलं अचानक ठरलं हे याच्यावर ना 100 माळ्याची बिल्डिंग बांधतो आपण, तर याच फाउंडेशनवर 100 माळे बांधले चालतील का बेटा? मजले बांधले चालतील का? काय चालेल ना राव, असं कसं? पाया मजबूत नाहीये. बरं, काय करावं लागेल मग? पाया मजबूत करण्यासाठी काय करावं लागेल? मागचे बोला ना बेटा, कमी दाबाचा पट्टा बोला की, काय करावं लागेल? पाडावी लागेल. ही बिल्डिंग नीट तुम्ही कबूल केले, पाडावी लागेल. याचा अर्थ मला जर माझ्यात क्रिएटिव्हिटी आणायची असेल, माझ्या नीट ऐका, माझ्या लाईफ मध्ये मला बदल घडवायचा असेल, 4 माळ्याची बिल्डिंग 100 माळ्याची करायची असेल, तर मला ही बिल्डिंग पाडावी लागेल. याचा अर्थ मला आतापर्यंत माझे जे बिलीफ्स आहेत, माझ्या ज्या धारणा आहेत, मी जे मनात घट्ट पकडलंय की याला लाईफ म्हणतात, याला चेहरा म्हणतात, याला सुंदरता म्हणतात, याला अभ्यास म्हणतात, याला खाणं म्हणतात, याला जगणं म्हणतात, याला वजन वाढवणं म्हणतात, याला वजन कमी करणं म्हणतात, ह्या ज्या धारणा आहेत माझ्या, ह्या बदलाव्या लागतील. येस और नो? जर मला तुम्ही त्याच्यावरच मजले बांधत जाणार ना, आता थोडं बरं वाटेल. येस, तुम्ही घरी जा लगेच काहीतरी, आज काही संध्याकाळी घरी गेल्या गेल्या चेंज करून पाहणार आहे हेअरस्टाईल, पण नाही त्याला अभ्यास. आधीपासून तुम्हाला तिने कसं हेअरस्टाईल केली म्हणून मी करते. नो, आपल्याला आपल्या काही धारणा सोडाव्या लागतील, तोडून काढावं लागेल ते, आणि मग ही बिल्डिंग आपल्याला उभी करता येईल. चलो उसके आगे. इथे थोडस दिसत असेल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, वेगवेगळ्या प्रकार. मी एका वर्कशॉपला गेलो होतो, एका ठिकाणी छान वर्कशॉप चालू, अशा तुमच्यासारख्या ताई बसल्या होत्या सगळ्या. मी त्यांना विचारलं, बेटा तुमच्यापैकी अशी कोणती व्यक्ती आहे की ज्याच्यामध्ये असं काहीतरी वेगळी क्रिएटिव्हिटी आहे, की जे कोणीच करू शकत नाही, अशी एखादी गोष्ट तुम्ही करू शकता, अशी कोणती आहे? बरेच वेळा विचारलं, एका ताईचा हात वर आला, एका ताईचा हात वर आला. म्हटलं काय बेटा काय तुझ्यामध्ये असं वेगळे? पण तिने काय सांगितलं माहिती का, सर मी 42 प्रकारच्या साड्या नेसू शकते, 42 प्रकारच्या साड्या मी करू शकतो आयुष्यभर. म्हटलं क्या बात आहे बेटा, पुढे क्या बात आहे, ग्रेट. पुढे पुढे आणलं, तिला विचार, म्हटलं बेटा कसं शक्य आहे? तिने सांगितलं, सर माझे वडील सेंट्रल गव्हर्नमेंटला कामाला, दर वर्षाला 2 वर्षाला, लहानपणापासून दर वर्षाला 2 वर्षाला आमच्या वडिलांची बदली होते. अख्ख्या भारतात कोणतंच राज्य नाही जिथं जायचं आम्ही राहिलो, तिथं जाऊन आम्ही 2 वर्ष राहिलो. मग जिथे जायचं तिथे राहिलो की शेजारी वगैरे जे असायचं, मला एक आवड होती की कसं याचं वेरिंग वेगळं असतं, गुजरातचं वेगळं, आसामचं वेगळं, महाराष्ट्राचं वेगळं, केरळचं वेगळं, मला एक आवड होती. मग तिथे जे लोक असायचे आजूबाजूचे, त्यांच्याकडनं मी ते साडी वेरिंग, त्यांच्याकडनं मी ते शिकून घ्यायचे. असं करत करत 42 प्रकारच्या साड्या मला नेसता येतात, नेसवता येतात. क्या बात आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या 4ही मॉडेल्सच्या साड्यांचं डिझाईन कशा पेहराव करायच्या त्याच मुलीनं केलेलं आहे. ही व्यक्ती मला भेटली SY ला असताना, त्याला झाली 7 वर्ष. त्यावेळेस ती SY ला होती आणि ती म्हटली, सर मी पर डे 5000 रुपये घेते, पर डे 5000 घेते आणि शिक्षण करत करत फक्त 10 दिवस काम करते. 10 दिवस काम केलं, एका दिवसाचे 5000, 10 दिवसाचे किती झाले? बोला पटकन. 50,000. ओके, महिन्याचं पेमेंट झालं. काम किती दिवस केलं?
ते म्हटले सर मी माझ्या घरी माझ्या लग्नाचं सोनं नाणं, माझं लग्न ज्या मंगल कार्यालयाला त्या मंगल कार्यालयाची फीस येते का लक्षात, त्याच्यात काय मेन्यू असेल त्याचं सगळं पैसा हे सगळं मी बँकेत ठेवलाय, प्लस माझ्या आई वडिलांसाठी टॉप मॉडेलची 4 व्हीलर मी बुक करणार. ज्या दिवशी माझं लग्न होणार नाही काय का, त्या दिवशी मी माझ्या नवऱ्याच्या गाडीत बसून इकडनं जाणार, त्याच गाडीच्या शेजारी मी गिफ्ट केलेली माझ्या आई वडिलांसाठी 4 व्हीलर तिथं उभी असणार, न्यू ब्रँड माझ्या कमाईत ना. मला पण त्याच्यात सांगायचं काय बेटा, तिला क्लास लावला नव्हता आई वडिलांनी की साड्या कशा वेअर कर, साड्या कशा परिधान करायच्या याचा तू क्लास लाव, MSCIT लाव, MSCIT लाव, स्पोकन इंग्लिश लाव. एका विद्यार्थ्यांनीच मला विचारलं होतं, म्हटलं बेटा तुला काय शिकायचंय, म्हटली स्पोकन इंग्लिश. स्पोकन इंग्लिश म्हटलं हे कोणता विषय आला मला, तेवढं तुम्हाला माहित नाही का, हे काय तुम्ही स्पोकन इंग्लिश माहित नाही, म्हटलं तुला स्पोकन म्हणायचंय, हा तेच तेच. म्हटलं असे विद्यार्थी भेटले ते येणं होईल प्राध्यापक, ते विसरून जाईल. म्हणजे काय ते MSCIT लावलंय ते फक्त घरच्यांनी सांगितलं ना. उदाहरणार्थ काय झालं, मी एकदा रात्री सकाळी असं एका ठिकाणी वर्कशॉपला जायचं होतं, लवकर सकाळी निघायचं होतं, रात्री काही चार्जिंगला लावलं मोबाईल, छानपैकी झोपी गेलं, म्हटलं सकाळपर्यंत चार्जिंग होईल, पुन्हा सकाळी उठलो निघालो छानपैकी, मोबाईल हातात घेतला, पाहिलं 0% चार्जिंग. चार्जिंगला लावलं होतं ना रात्री, हा बरोबर किती भारी बोलता तुम्ही, आपल्याला भरायचं जरी तसंच झालंय, चार्जिंगला लावले बटन बंद आहे. कुठे गेली का विचारलं, ताईडे काय करते, BCAFY कनेक्ट आहे, बटन बंद आहे. पुढचं विचारलं का, BA का, BCA अजून नाही शिकवलं. आमच्या सिलेबसला तो टॉपिकच नाही. अरे गलिंदर केवला या ताईला कोणी क्लास लावला नव्हता, तिने काय शब्द उच्चारला मला सांगितलं, मला आवड होती सर, मी स्वतःवर जायचं आणि विचारायचे मला सांगा ना कसं साडी वेअर करतात प्लीज. आतून आलं ते एक वाक्य लक्षात ठेवा, अंड असतं ना बेटा, अंड ज्यावेळेस बाहेर फुटतं ना त्यावेळेस एक जीव मरतो संपतो, आणि तेच अंड ज्यावेळेस आतून फुटतं ना एक जीव जन्म घेतो बेटा. आतून आली पाहिजे आयडिया, आतून आली पाहिजे. आज इथं बसून आपल्याला विचार करावा लागेल, मी काय क्रिएटिव्ह आहे. कॉन्फिडन्स तर आला माझ्या बाबा, नो प्रॉब्लेम, येस लाट पाणी देतो पाणी काढी, कुठं लाट मारायची भाऊ आहे. माझं क्रिएटिव्हिटी काय काय वेगळेपण आहे. आज तुम्हाला सांगू, आज हे प्रोजेक्टरवर आपण पाहतोय, 50-100 वर्षापूर्वी होते प्रोजेक्टर. अरे कोणीतरी विचार केला, क्रिएटिव्हिटी कुछ करू, त्याचा जन्म झाला. ते झाल्यानंतर कोणाला तरी एका माणसाला इथं बसावं लागत होतं, नेक्स्ट म्हटलं की ते करावं लागत होतं. आता याचा शोध लावला, हे मी बसल्या क्लिक करतोय, इथं पॉइंटर करतोय, सगळं कुणीतरी डोकं लावलं, अरे असं नाही, असं काहीतरी हातात असेल ते कसं मजा येईल ना. क्रिएटिव्हिटी समज आला बेटा. तुम्ही इथं कुठेही जगात कोणतीही गोष्ट, या पाण्याच्या बद्दल क्रिएटिव्हिटी, कुणीतरी विचार केला, आपण का नाही करणार, आपण का नाही काही इन्व्हेंट करू शकत नवीन. कारण विचार मी काय करू शकते. आपापल्या क्षेत्रात आपापल्या विषयात, तुम्ही ज्या विषयात शिकताय ना, चप्पल सांगतो बेटा, बाकी काही शिकू नका, तुमच्या विषयामध्ये इतकं खतरनाक नॉलेज मिळवा, अख्खा जग सलाम करेल तुम्हाला. आणि जर तुमच्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही कमी असलात ना, आयुष्यभर दुसऱ्यांना सलाम करत बसावं लागेल. आज मी बऱ्याच ठिकाणी जातो, PhD झालेली माणसं पाहतो, त्या विषयात PhD झालं, त्याला त्याचा थेसिसचं नाव सांगता येत नाही, त्याला रिसर्च सब्जेक्ट सांगता येत नाही, त्याला ज्ञानदर्श सांगता येत नाही. कसलं PhD झाला जातो तो विषय. तुम्ही आत्ताशी योग्य वेळेस हा कोर्स तुम्ही करताय, आत्ताशी तर खरं तुम्ही अंकुर फुटतोय तुम्हाला बेटा, हे समजते ना. हे असं आत घ्या सगळं, आणि मग मजा पहा, आतून येऊ देत सगळं, आणि मग तुम्ही आजपासून शोधायला प्रयत्न करा, मला काय आवडते. आता हे नाही केलं, घरी जाऊन लगेच साड्या काढायच्या त्या कपड्यातल्या सगळ्या आणि लगेच परिधान करून नाही, मग हे काय झालं, इमिटेशन. पुन्हा हे तर लक्षात, मला काय, मी काय करू शकतो नवीन, क्या बात आहे. मी जसं मॅडम मगाशी सांगितलं, मी बऱ्याच ठिकाणी गेलो, ग्रॅज्युएट टीवायच्या मुलांना मॅडम मी विचारलं, एक वाक्य दिलं 12 काळात चालवून दाखवा, नाही हो, एक वाक्य दिलं 12 काळात. ते कधी तुम्हाला प्रश्न विचारला, 12 असतात काय,
म्हटलं तुमच्याकडे किती आहे? एक वाक्य 12 काळात चालवता ते ग्रॅज्युएट झालेला माणूस BA स्पेशल वालेला एक वाक्य 12 काळात चालवता येणार. आणि मग मनात आला पुस्तक करेंगे यार, ही बच्चों के लिए पारंपरिक पद्धतीने शिकून खूप झालं, काय करूयात बरं. मग विचार केला असं काहीतरी करू. आणि मग एक पातळी प्रयोगाचा जन्म झाला, त्याचं नाव चला इंग्रजीच्या लग्नाला. ते जर एक पातळी प्रयोग जर कोणी पाहिला तर कोणतंही वाक्य कुठल्याही काळात चालवू शकतं. मी जाहिरात करत नाही माझी, इन्व्हेन्शनची असतो बोलते. स्वतःच्या विषयात बघा ना काय करता येईल वेगळं, खूप चान्स आहे बेटा. चलो आगे. त्या खेकड्यासारखं नाही राहायचं, पाय ओढते त्याचं ते. त्या माशासारखं एका डबक्यात दुसऱ्या डबक्यात, एकाच दुसरीकडे परत जायचं, पुढे जायचं, थांबायचं नाही बेटा. ऑपॉर्च्युनिटी सगळ्यात महत्वाचा टॉपिक. क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी तुमच्यात आहे ना, वेगळे पण आहे ना, तुम्हाला संधी आपोआप मिळते. आपोआप जस काय संधी तुमची वाट पाहत होती. आणि तुमच्यातले काही लोक संधीची वाट पाहता. अपॉर्चुनिटी किसको मिलती है बेटा? कुछ कैरेक्टरिस्टिक है उसको, किसको मिलती है अपॉर्चुनिटी? नंबर 1, जिसका पॉजिटिव एटीट्यूड. पॉझिटिव्ह, ओके, सकारात्मक. पण आपल्या आयुष्याकडे तर सकारात्मक बघा. जर कोणी अजूनही असं म्हणत असेल ना, मी पहिल्या म्हटलं मी वेटिंग रूमला आहे, गाडी आली का जाईन, घरच्यांनी सांगितलं लग्न ओके, म्हणजे काही घरच्यांनी सांगितलं लग्न करू नका असं म्हणत नाही आहे. पण बी पॉझिटिव्ह. इथं आहे ना तरी मी आनंदात प्रसन्नतेला राहील आणि माझं वातावरण प्रसन्न करेल. लक्षात घ्या. एकदा एक व्यक्ती एका महाराजाकडे पळत गेली आणि त्या महाराजांना सांगितलं, म्हणे एक झालं काय, एक झालं काय, एक झालं काय, एक झालं काय, एक संकट गेलं का दुसरं आहे, दुसरं संकट गेलं का तिसरं आहे. किती वर्ष झाले असंच जगते, काय करू मला? त्यामुळे उपाय आहे भाई. उद्या जा, एक बटाटा आण, एक अंडा आण आणि एक कॉफी बी आण. कॉफीचं बी असतं ते घेऊन तुम्ही ठेवाय का बाबा आहे अंडे मागितले काय बाबा ते घेऊन जातो म्हणे, घेऊन घे. हे गेले तर त्या बाबांनी काय केलं होतं, 3 चुली मांडल्या होत्या. 3 चूल मांडल्या होत्या आणि त्याच्यावरती ते भांडी ठेवली, उष्णता द्यायला सुरुवात केली. पहिल्या याच्यात बटाटा ठेवला, दुसऱ्या याच्यात अंड ठेवलं, सुंदर आणलं आणि तिसऱ्या याच्यात कॉफी बीन टाकला. नीट लक्ष देऊन ऐका, तो समज पाहिजे. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड किसको बोलते, कशाला म्हणायचं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड? उष्ण दिली छान, ते उकळून दिलं छान, ते मस्त बराच वेळ उकळलं, ते तयार झाले बटाटे अंडी सगळं काही व्यवस्थित. आणि मग त्या बाबांनी त्या व्यक्तीला त्या महिलेला घेऊन गेले, म्हणजे बघ बटाटा हात लावून, पाणी थंड झालं होतं, बटाटा घेतला दाबून पाहिला, सॉफ्ट झाला एकदम. तुम्हाला माहिती सॉफ्ट होणार ना, ओके ठीक आहे. तो आधी कडक होता एकदम, बटाटा टाकताना कडक, सॉफ्ट झाला. चल म्हणजे अंड बघ, अंड घेतलं तर ज्यावेळेस अंड त्याच्यात टाकलं तर आतून लिक्विड होतं ते. आता ते असं सोडून पाहिलं टणक झालं, ते स्टफ हो गया, येतं ना टणक झालं. ते कॉफी बीज बघ म्हणे, ते बी राहिलीच नाही म्हणे, वेगळंच द्रवण तयार झालं. ओके. मग महाराजांनी तिला विचारलं, कळलं का ताई, तुझ्या प्रश्नाचं उत्तर कळलं, आयुष्य कसं जगायचं? एवढं कळलं असतं तुमच्याकडे कशाला असतं? अरे वेडीएस का म्हणले, हे बघ काही नीट ऐका आता. अपॉर्च्युनिटी किसको मिळत आहे, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड किसको बोलते. काही लोकांचं जगणं असं असतं, टफ दाखवतात स्वतःला, टफ जगताना मी कशी आहे, मी अशी आहे. आणि ज्यावेळेस प्रसंग येतो, ज्यावेळेस खऱ्या अर्थानं तुझं कर्तृत्व तुला करून दाखवायचं असतं, त्यावेळेस तर बटाट्यासारखं उष्णता लागली तुटून जात. लोक आश्चर्य करू, अरे अशी व्यक्ती तिने हे केलं, अरे लक्षात येते का? तिथं तर तुझं खरं असतं. दुसरं लिक्विड होतं अंड, पहिलं उष्णता दिली आतनं कसं ते एकदम घट्ट झालंय. काही लोक एकदम लिक्विड सारखं तसं असतात, पण उष्णता मिळाली प्रसंग आला की घट्ट म्हणतात, तटस्थ म्हणतात, तटस्थ असा प्रकार. आणि तिसरं ते म्हणे, तिसरं बघा तिसऱ्या भांड्यात तेवढं कॉफी बी तर दिसतच नाही म्हणे. बरं एक काम कर, एक गोड पिऊन बघ म्हणे, ते टेस्ट कर. एक गोड घेतलं तिने, कॉफी जबरदस्त झाली म्हणजे, जबरदस्त कॉफी. त्याच्यात बरोबर कॉफी बी दिसते का? ते म्हणे नाही दिसत, मला दिसतच नाही. पण याला जगणं म्हणतात, कॉफी बी सारखं आपण राहायचं. म्हणजे कसं, जिथं तुम्ही जाल तिथं बटाट्यासारखं नरमही व्हायचं नाही, अंड्यासारखं कडकही व्हायचं नाही, असं जायचं. त्या वातावरणात असं जायचं की सगळं वातावरणाची चव आपल्यामुळे बदलली पाहिजे. याला म्हणतात पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. आपल्यामुळे वातावरण बदललं पाहिजे, तिथलं सगळं असं अस्तित्व आपलं पाहिजे. लक्षात येते का? वेगळं पडून राहायचं नाही. आपण 4 माणसात गेलं का असं मिक्स व्हायला शिकलं पाहिजे की त्या 4 माणसांमध्ये ओळखलंच नाही पाहिजे आपण काहीतरी वेगळे होते त्यांच्यापेक्षा. ही कला आणि ही आपल्याला प्रयत्नपूर्वक येत असते. लक्षात घ्या. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, ऑप्टिमिस्टिक पर्सन, ऑप्टिमिस्टिक आशावादी. चांगलं जे झालं ते चांगलं, जे होतंय ते चांगलं, जे होईल ते चांगलं, हे आतून असणं अपेक्षित आहे. ओके चलो. देन प्रायोरिटीज.
याचा आपण सेपरेट एक भाग पाहणार आहोत. प्रायोरिटीज, आपल्या लाईफमध्ये प्रायोरिटीज द्या. कोणती गोष्ट पहिला, मग सेकंड काय, मग थर्ड काय, आणि देन कोऑपरेटिव्ह. हे 4 गुण जर तुमच्यात असले तर आपल्याला संधी आयुष्यात मिळतात. कोऑपरेटिव्ह राहा ना एकमेकींना. अहो माझ्या नोट्स माझ्या कोणत्या मैत्रिणीनं घेऊ नये याची कुणी काळजी घेतात? अजिबात नाही. माझ्या नोट्स माझे थेरस कोणाकडे गेले नाही. कोऑपरेटिव्ह प्लीज, एकमेकांना सहकार्य करा. काही नव्हतं एकमेकांना सहकार्य म्हणजे फक्त पैसा दिला ते सहकार्य होता. नो. अरे एखाद्याकडे स्मित हास्य करून पाहणं हे सुद्धा कोऑपरेटिव्हनेस आहे. तुझं स्मित पाहून त्या व्यक्तीचं जगणं सोपं होतं. चलो, हे झालं अपॉर्च्युनिटी. देन उसके बाद में विल, दिल एंड स्किल. विल इच्छा, दिल के साथ, आणि स्किल डेव्हलप करणं. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम पहा, रेडी टू टीच बट नॉट रेडी टू लर्न. शिकवायला तयार आहेत सगळे एकमेकांना. दुसऱ्यांना जर सांगितलं ए तू असं कर, ए तू तसं कर, दिवसभरात किती लोकांना आपण म्हणतो खरं सांगा, एक तरी सूचना आपण कोणाला असं करतो, तू असं नाही असं केलं पाहिजे, तू तसं नाही तसं केलं पाहिजे. रेडी टू टीच बट नॉट रेडी टू लर्न. आपण शिकलं पाहिजे, आपण प्रयत्न केला पाहिजे पहिल्यांदा शिकण्याचा. देन आतापर्यंत जे काही सांगितलं त्या गोष्टी शिकण्याचा. बरं, व्हॉट इज एज्युकेशन? आपण बात क्रिएटिव्हिटी मध्ये येतो. तुम्ही शिक्षण घेताय ना आतापर्यंत? किती वर्ष झाले शिक्षण घेताय पहिलीपासून? नक्की 13 वर्ष शिकताय. आता मला या प्रश्नाचं उत्तर द्या बेटा, की असं काय आहे की समजा तुम्ही ग्रॅज्युएट झाला, 15 वर्ष शिक्षण घेतलं, तर तुमच्यापैकी हात वर करा बरं का फक्त. किती लोकांचं असं मत आहे की सर 15 वर्ष या भारतात कुणी शिक्षण घ्यावं, ग्रॅज्युएशन करावं, 15 वर्ष शिक्षण घेतलं, 101% चांगलीच नोकरी मिळतेच किंवा चांगला बिझनेस तो व्यक्ती उभा करू शकतोच. 101% आम्हाला गॅरंटी आहे 15 वर्ष शिक्षण घेतल्याला. किती लोक गॅरंटी देतात? खूप भयंकर तुम्ही चाकचूक करू राहिले. हा खूप मोठा प्रश्न आहे. 15 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर आमच्याकडे गॅरंटी नाही की आम्ही चांगला बिझनेस करू किंवा आम्ही चांगली नोकरी मिळवू. काय मिळवू पण 100% नाही. आता एक गंमत आहे का, एक व्यक्ती उस्मानाबाद कडनं पुण्यात आली, काही शिक्षण झालेलं नाही, त्यानं 3 महिन्याचा ड्रायव्हिंगचा कोर्स लावला. किती? 3 महिने. माझ्या समोरची घटना आहे. 3 महिन्याचा ड्रायव्हिंगचा कोर्स लावला आणि ड्रायव्हिंगचा कोर्स केल्यानंतर त्यानं एका ठिकाणी अप्लाय केलं, लगेच तो ओला कॅब वरती जॉईन झाला. लगेच छानपैकी किमान 20-25 हजार रुपये कमवायला लागला. आधी ड्रायव्हिंग येत नव्हतं, लिहिणं वाचणं येत नव्हतं, फक्त 3 महिने ड्रायव्हिंगचा कोर्स केला. ऐकताय का? 15 वर्ष शिकून गॅरंटी नाही, पण 3 महिन्याचा कोर्स जर केला ड्रायव्हिंगचा, काही आता 21 दिवसांचाच असतो, तरी सुद्धा नोकरी मिळू शकते. किमान 10,000 तिथे 100% मिळणार. मग 3 महिन्यानंतर ती नोकरी मिळू शकते. 15 वर्षाचं शिक्षण मिळून सुद्धा होत नाही. मग काहीतरी चुकतंय की नाही? बोला ना भैया. मग चूक शोधायची आपलंच काम आहे की नाही? काय चुकतंय तुम्हाला काय वाटतंय? 15 वर्ष शिक्षण घेऊन सुद्धा प्लीज नाही चुकत नाहीये? चुकतंय? बोला मागे प्लीज. चुकतंय नक्की? आता जर चुकत असेल तर काय? मग एज्युकेशन म्हणजे काय? व्हॉट इज एज्युकेशन? बरं लक्ष द्या. एज्युकेशन मीन्स लर्निंग. येस प्लीज. अर्थ खूप आहे अजून मोठा. एज्युकेशन इज लर्निंग. एज्युकेशन म्हणजे काय? शिकणे. बरं, मग शिकणे म्हणजे काय? लर्निंग मीन्स थिंकिंग. शिकणे म्हणजे विचार करणे. लर्निंग मीन्स थिंकिंग. अँड देन सगळ्यात महत्वाचं, थिंकिंग मीन्स प्रॉब्लेम. शिक्षण हे दुसरं तिसरं काही नाही. माझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी मी जर दूर करू शकलो किंवा दूर करू शकले तर त्याला म्हणायचं शिक्षण. शिक्षण दुसरं तिसरं काही नाही. मला हे जर मी करू शकले तर. आता लक्षात घ्या, हे जर शिक्षण आहे, याच्यासाठी आपल्याला क्रिएटिव्हिटीकडे जायचं असेल, क्रिएटिव्हिटी मिळवायची असेल. आता एक छोट्याशा क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत आपण इथे चर्चा करू. ओके, आता मला रफ पेज काही मिळते का? 1-2 तुमच्याकडे मला 6 मुली पाहिजेत. 6 कोणी या पुढे थोड़ा सा क्रिएटिविटी के बारे में बात करेंगे. कोई भी 6 बंदे आ जाओ. ये ना पास पुढे. अच्छा फास्ट एक बार क्लैप करो इनके लिए प्लीज. Yes, anybody?
बस झाली. तुम्हाला एक खेळ खेळायला आवडेल? इट इज रिलेटेड विथ क्रिएटिव्हिटी. नक्की आवडेल प्लीज. ठीक. आता एक काम करूया. तुमच्या ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला सगळ्यात ताकदवान कोण वाटते मला सांगा. कोण? मुस्कान. कोण आहे? हा भाई. ठीक. तुम्ही कशावरून ताकदवान समजता? तुम्हाला कितीतरी ताकदवान म्हणतात असं. ठीक आहे. आता एक खेळ खेळणार आहे. ताट बसा जरा. एक मजा घेत. या मुस्कानसाठी आणि सगळ्यांसाठी एक बार जोरदार ताली वाजवा. आता आपल्याला एक खेळ खेळायचा आहे. मुस्कान, या मुस्कानला मी तुमच्या ताब्यात देतोय आणि बाकीचे 5 जण आहेत त्यांना मी 2 मिनिटासाठी बाहेर घेऊन जाणार आहे. आता हा तुम्ही चला बाहेर. मी येणार आहे बाहेर. थांबा बाहेर. तुला काही बोलायचं असेल त्यांच्याशी तू बोलू शकते. 30 सेकंदामध्ये मी परत येतो. ओके. नीट लक्ष द्या. तुला काही बोलायचं असेल तर बोलायचं काय. एकच मिनिट. तिला बोलायचं. अरे तुझ्या लाईफ विषयी सांग, कोर्स विषयी सांग, तुला तुझं गोल सांग, काहीतरी बोलायचंय, कम्युनिकेशन करायचंय. तुझं नाव सांग. माझं नाव शाळेत आहे. मी BCA फर्स्ट इयरला शिकत आहे. तुला काय आवडतं? तुला काय वाटतं? गोल सांग म्हटलं तर गोल काय? आणि माझं गोल आहे ते मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं आहे. काय काय करणार? ओके. हो गया आपका गपशप हो गया. ठीक है. मुस्कान जी आप यहाँ पर आइए प्लीज. ठीक है. अभी आपको मैं एक टारगेट दे रहा हूँ. मुस्कान को हम लोग एक टारगेट दे रहे हैं. सुन रहे हैं आप लोग? ये सामने चेयर जो रखा है वो चेयर थोड़ा पीछे ले लो बेटा. थोड़ा पीछे ले लो और थोड़ा पीछे. हाँ वेरी ठीक. आपको क्या करना है, मैं जब बोलूंगा 1 2 3 स्टार्ट, तो आपको जाना है और चेयर को जाकर वहां पर जाकर बैठ जाना है. चेयर पर जाकर बैठ जाना है. आपका टारगेट है वहां पर जाकर आपको चेयर पर बैठना है. ओके ठीक है. अभी ये 1 मिनट. ओके. और इन लोगों को मैंने कुछ बोला हो वो आपको नहीं बताएंगे क्या बोला. ओके ठीक है. अभी आपको जो पोजीशन दिया हो आप पकड़ लो. काढून केलं तरी चालेल. हाँ नहीं रेडी. 5 पांडव रेडी. ओके बेटा आप रेडी हो. आपका टारगेट है वहां पर जाकर बैठना है. ओके वहां आप क्लैप करेंगे. 1 2 3 स्टार्ट. क्लैप 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 क्लैप. टाइम आउट टाइम आउट टाइम आउट टाइम आउट. एक बार जोरदार क्लैप उसका के लिए और 5 पांडव के लिए सबके लिए. हेलो हेलो बेटा मैं क्या बोला था आपको? इस कुर्सी पर जाकर बैठना है. क्यों नहीं गया? पीछे से पकड़ा हुआ तो जा नहीं सकते ना, तो मैं कोशिश तो कर रही थी पर बहुत जोर से पकड़ा था ना. जोर से पकड़ा था. ठीक. आपको क्या लग रहा है इसमें 5 पांडव गलत है या मुस्कान गलत है? कितने लोगों को लगता है 5 पांडव गलत है? होशियार है, पक्के होशियार है. अच्छा कितने लोगों को लगता है मुस्कान गलत है? काही म्हणतात आमची जेवण झालेली तुमचं काय ठरते बघा. एवढं डोक्याला काम करू नका आमच्या. अच्छा अभी एक पॉइंट फक्त क्लिअर झाला ना बाळांनो. तुमच्या पूर्ण लक्षात येईल मी काय सांगतोय. क्रिएटिव्हिटी आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. मी मुस्कानला सांगितलं होतं की बेटा आपल्याला जायचंय आणि ते टार्गेट आहे ते अचीव करायचंय, तिथे जाऊन बसायचं. मी या सगळ्यांना सांगितलं होतं की बाहेर गेल्यानंतर काय सांगितलं त्यांच्याकडनं ऐकायला आवडेल तुम्हाला. तुमच्यापैकी कोणी एक जण कोण सांगू शकेल मी तुम्हाला बाहेर काय सांगितलं ते? जोर से बोलो थोडं. त्यांनी सांगितलेलं की मुस्कानला सोडायचं नाही, पकडून ठेवायचं. ती जोपर्यंत प्लीज म्हणत नाही तोपर्यंत तिला सोडायचं नाही. तिला जाऊन मैं क्या मुस्कान अभी क्या बोली कि सर मैं बहुत ट्राई कर रही थी लेकिन इन्होंने पकड़ रखा था. जिंदगी में ऐसे समस्याएं आपको पकड़ के रखेगी और हम लोग क्या करते हैं
जो नहीं करना चाहिए वही फोर्स लगाते हैं। वहां पर मैंने इनको बोल के रखा था, अगर मुस्कान बोल दे कि प्लीज मुझे वो मेरा टारगेट है, मुझे वहां पर जाकर बैठना है, प्लीज मुझे छोड़ दो, तो आप छोड़ने वाले थे ना? आपने ट्राई किया? ये सिर्फ मुस्कान की प्रॉब्लम नहीं, हम सब की प्रॉब्लम है। जब भी हमारे लाइफ में कुछ संकट बैरियर आता है तो हम लोग उसका आसान रास्ता भी होता है, उसको बोलते हैं क्रिएटिविटी। यस और नो? यस। सब बच्चों के लिए एक बार क्लैप प्लीज। थैंक यू। ओके, ये समझ में आया? यस। कोई लोग अभी तक भी वो यही सोच रहे, पॉइंट समझ में आया? बेटा याद रखो, अभी जब ये बात अगर मुस्कान ने बोलती थी कि प्लीज छोड़ दो, जाना है, तो छोड़ने वाले थे। बहुत सी जगह ऐसा नहीं होता है। कम्युनिकेट विथ अदर्स एंड देन कम्युनिकेट विथ आवरसेल्फ। हाँ, मला एक गोष्ट क्लिअर सांगा, किती वाजेपर्यंत थांबू शकताय? 3:30? बस वगैरे असं काही असतं का तुमचं? हो, बर, ठीक आहे, हरकत नाही, ठीक आहे, लवकरात लवकर आपण पूर्ण करू प्लीज. चलो, ओके. कम्युनिकेट विथ आवरसेल्फ. आतापर्यंत कम्युनिकेशनवर बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग घेतलं जातं, दिलं जातं, त्यावेळेस चर्चा होते कम्युनिकेट टू अदर्स, व्हर्बल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. बाळांनो लक्षात ठेवा, त्यापेक्षा पुढे आपण स्वतःशी कसं बोलतो, आपण कॉन्फिडन्स मध्ये याची बरीचशी चर्चा केलेली आहे. कम्युनिकेट विथ आवरसेल्फ हे जास्त महत्वाचं आहे. देन त्याच्यानंतर ज्याच्यासाठी छोटस, आत्ताची लोक आले होते 6, त्याच्यापेक्षा इतर असे 5 लोक पाहिजे. आता आले होते 3 लोक नको, बाकीचे चला प्लीज. कोणी 5? अरे चलो चलो चलो, त्याला करा असं छान गोळा करा छान. हाँ, चेंडू सारखं करा त्याला. व्हेरी गुड, क्या बात है. ओके, आता बर ताई तुम्ही येस प्लीज इथे उभे राहा, तिकडे चेहरा करून उभे राहा. आता तुम्हाला काय व्यवस्थित तुम्ही रिलॅक्स आहात, तुम्ही हे पाहताय तुम्ही. आता यांच्या प्रत्येकाच्या हातात आहे ना असा एक चेंडू तयार झालेला आहे. आता यांना मी सांगणार आहे तुमचं टार्गेट इथे आहे. तुला काय लागणार नाही बेटा, काळजी करू नका. तुम्ही जे काही चेंडू फेकणार इथे ते टार्गेट होणं अपेक्षित आहे, इथे लागणं अपेक्षित आहे. ओके, मी ज्याला सांगेल त्याला करायचं. ओके, एकबार क्लॅप करेंगे सबके लिए प्लीज. ओके, कर ट्राई. क्या बात, एक मिनिट. प्राचार्य साहेबांना बरं किती काम काय. ओके, झालं तुझं ट्राय झाला बेटा, आप ट्राय करूया. क्या बात, क्या बात है. ओह व्हेरी नाइस, व्हेरी नाइस. चलो, क्या बात है. त्याच्यातलं सागर मला एक द्या, काहीतरी एक आणून द्या मला. कोणा सगळ्यांचं झालं, कोणाचं झालं? आगे प्लीज. ओह क्या बात है, वेरी गुड. देखो बेटा, क्या बोला था हमने, ये टारगेट है, आपको ये जो बॉल है आपके पास वो हिट करना है, तिथं मारायचं आहे आपल्याला. ओके, प्रयत्न केला, खूप छान. एकदा पुन्हा एकदा टाळ्या यांच्यासाठी, खूप चांगला प्रयत्न केला. आता एक गंमत लक्षात घ्या, हीच गोष्ट, हेच टास्क जर मला कोणी सांगितलं की मला हा चेंडू हातात आणि ते टार्गेट मला अचीव करायचंय, तर मी कसं करेन बघायचंय. नीट लक्ष द्या. लक्षात आलं बेटा, मी यांना ह्या ताईंना सांगितलं होतं का की जागा नाही सोडायची. तुम्ही इथून प्रयत्न केला. म्हणजे तुम्हाला रागवत नाहीये मी, भोकडी सारखं बघतात ते कधी रागवत.
हा चलो बेटा ओके बसा हरकत नाही व्हेरी गुड. तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतोय मी त्यांना आपल्याला आपल्या लाईफ मध्ये काही टार्गेट अचीव्ह करायचे असतात परंतु ऐका लक्षात परंतु आपण आपली जागा सोडायला तयार नाही. मला सगळं काही मिळालं पाहिजे मी सगळं काही घेणार मला सगळं काही आलं पाहिजे ओके पण मी माझी जागा नाही सोडणार. हो काही तर तुपाशी नाही तर हाच प्रयत्न सगळ्यांनी ठेवून केला असता छान. ओके जर मला काही शिकायचं आहे जर मला काही नवीन गोष्टी अपेक्षित आहेत तर मला माझी जागा सोडावी लागेल. इसलिए याद रखो सीखना सीखो सीखना सीखो. हमने लिखना सीखा बोलना सीखा यस नो सब बातें सीखी सीखना ही नहीं सीखा. आप कैसे कोई बता सकते हैं प्लीज व्हाट इज मीन बाय सीखना सीखो. सीखना कैसे सीख सकते हैं यार. याद रखो बेटा जो चीज सीखना सीखो मतलब जो चीज मैं कल तक कर रहा था आज तक कर रहा था वही चीज और अच्छी तरीके से मैं करने की कोशिश करूं इसको बोलते हैं सीखना सीखो. कालपर्यंत मी लिहित होते की नाही तुम्ही लिहिताय ना. आजपासून माझं अक्षर अजून सुधारलं पाहिजे आजपासून माझं बोलणं माझं कम्युनिकेशन अजून सुधारलं पाहिजे त्यासाठी मी प्रयत्नपूर्वक प्रयत्न करेल इसको बोलते सीखना सीखो. येतं लक्षात. हा प्रयत्न आपण करावा. क्रिएटिव्हिटी बद्दल आपण चर्चा करत होतो त्याच्यानंतर झालं आता कॅरेक्टर. हा आपला थर्ड सी आहे. येते का लक्षात प्लीज. थर्ड सी नंबर 1 क्या था आवाज तो बघा हाँ ऐसा करो फिर एक बार 1 2 3 स्टार्ट. क्या बात है. नंबर 2 जोर से और नंबर 3 क्या है बेटा कॅरेक्टर. व्हॉट मीन्स बाय कॅरेक्टर. बरोबर आलं अगदी बरोबर. पात्र आलं कोणीतरी सांगितलं अजून कॅरेक्टर पर्सन. बर ठीक आहे चांगला प्रयत्न. चला आता याच्यामध्ये आपल्याला एक खेळही खेळायचा आहे तोही खेळू. तत्पूर्वी मला कॅरेक्टर अगदी छान उत्तर दिलं. पात्र कला शाखेचे आहे त्यामुळे बऱ्यापैकी तिकडे त्यांना माहिती. भूमिका भूमिका कॅरेक्टर आपल्याला आपलं कॅरेक्टर कळलं ना ओके. आता पहिली गोष्ट कॉन्फिडन्स आपल्याला आला क्रिएटिव्हिटी आली प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करायला मी शिकले. पण आता मला काय करायचंय भूमिका ओळखायची कॅरेक्टर ओळखायचंय. मग माझी भूमिका काय आता तुमची भूमिका काय तुम्ही बसलेला आहात येस स्टुडंटची भूमिका आहे लिस्नर श्रोते आहोत ना आता ऐकणारे आहोत आम्ही. ज्यावेळेस तुम्ही इथे यार काहीतरी बोलताय त्यावेळेस तुमची भूमिका बदलली. तुम्ही इथे स्टुडंट आहात कॉलेजला घरी गेल्यानंतर तू मुलगी आहेस तू बहीण आहेस येस नो. प्रत्येक ठिकाणी आपली भूमिका बदलते. तुझ्या मैत्रिणी बरोबर तू तुझ्या मैत्रिणीची मैत्रीण आहे लक्षात का. प्रत्येक ठिकाणी आपली भूमिका बदलते प्रत्येक ठिकाणी भूमिका बदलते आणि ती भूमिका जर आपण समजावून घेऊ शकलो तर आपलं जगणं किती सोपं होतं पहा. बऱ्याच मुलींच्या बाबतीत असं आहे घरातनं बाहेर निघाले की आनंदी आनंदी दिसतात. घरात गेले काही ताई कमी अशा पाहिल्या कॉलेजला येताना पण तसंच जातानाही तसंच करत. म्हटलं ताई घरी चाललीस ना हा मग आनंद कशाला घरी चाललीस म्हटलं आनंद तेवढा फोर्स तेवढा आनंद. कॉलेजवर ना म्हणजे घरनं कॉलेज येताना सुद्धा तशीच मानसिकता एन्थुसियास्टिक काहीच नाही. घरी गेल्यानंतर घरी आपल्याला इतक्या प्रसन्नतेने आपलं स्वागत व्हावं. सकाळी थोडीशी चर्चा याच्यावर झाली की घरचे आता तुमच्यापैकी किती लोकांच्या घरचे तुमची वाट पाहत आहेत खरंच आनंदाने नक्की आणि आनंदानेच ती वाट पाहायला पाहिजे नक्कीच. काहींच्या घरामध्ये अशी विचित्र परिस्थिती राहते मुलं घरी येताना दिसल्या मुली घरी येताना दिसल्या त्यांना टेन्शन येतं की काय परिस्थिती. असं नसेल तर व्हेरी गुड खूप चांगली गोष्ट आहे. पण मला लक्षात घ्या आता यामध्ये अपनी एक्टिविटी शेवटी घेऊ. आप आपके नसीब को नहीं बदल सकते लेकिन आप अपनी आदतें बदल सकते हैं वो आपका नसीब बदलने में. सगळ्याची थोडीशी चर्चा झाली याच्यावर चर्चा करणार आपण म्हटलं होतं आपलं नशीब आपण नाही बदलू शकत बरोबर आहे.
परंतु आपल्या सवयी तर बदलू शकतो ना. समथिंग 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 त्या सवयी जर आपण बदलण्याचा प्रयत्न केला तर त्या सवयी आपला नसेल बिलकुल बदल सकते. देखो आता सवयी बदलायच्या म्हणजे नेमकं काय करायचं. पुन्हा एकदा इथं आलं. आता ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. आपण सकाळपासूनची कॉन्फिडन्स नंतर चर्चा करत आहोत. प्लीज लक्षात घ्या, ऍज अ एक मुलगी म्हणून माझ्या अपेक्षा, एक मुलगी म्हणून समाजाच्या माझ्याकडनं असणाऱ्या अपेक्षा, ही सायकल दिसते. प्लीज लक्षात घ्या बाळांनो, सकाळी या विषयाला मी थोडासा स्पर्श केला होता की काही वर्षानंतर का होईना तुम्ही लग्न करून दुसऱ्या घरी जाणार आहात आणि खऱ्या अर्थानं तिथं एक वेगळं आयुष्य सुरू होणार आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येत आहे, जर तुम्ही ते लाईफ थोडस इमॅजिन करा, तुम्हाला वेळ थोडस ताट आणि प्रसन्न जिवंत बसावर. व्हेरी गुड. हे मागचा एक चाक आणि पुढचा एक चाक असं म्हणतात ना संसाराचे. तुमची जबाबदारी किती मोठी आहे बा. पुढचं चाक म्हणजे घरातला पुरुष, ज्यांच्या लक्षात येईल तुम्ही घरी जाऊन मम्मी पप्पांना सांगितलं तरी चालेल, हे घरातला पुरुष. आणि ही व्यक्ती मागचा चाक म्हणजे स्त्री. आता सायकलचं थोडंसं ऑब्झर्वेशन करा बाळांनो. इथं पॅडल आहे, चैन आहे, कोणत्या चाकाला बांधलंय. मागच्या चाकाला. मागच्या चाक म्हणजे घरातली स्त्री, घरातली ती मुलगी, घरातली ती स्त्री मागच्या चाकाला. पॅडल त्याच्यानुसार फिरतं, त्याच्यानुसार स्पीड घेते. बरं ठीक आहे, चला कॅरियरवर काही बोजा ठेवायचा आहे, काही लोड आहे, काही बोजा ठेवायचा आहे. कुठल्या पुढच्या चाकाला नाही कॅरियर. कुठे आहे. त्यानं सगळं करायचं. बरं सायकल चालवणारा जो आहे तो बसतो, त्याचा लोड कुठे आहे. सीटवर बसलाय मागच्या चाकाला. बरं चला थोडा वेळ ती गाडी थांबवायची आहे, सायकल थोडा वेळ थांबवायची आहे, त्याचं ते पुन्हा स्टँड मागच्या चाकाला, पण त्याच्यावर बऱ्यापैकी तिथं येते लक्षात. बरं चला ब्रेक. आता ब्रेक, आता तुम्ही म्हणा पुढे पण असतो की ब्रेक. हो, वडिलांना पण आहे का आमच्या ब्रेक. हो, आईलाच कसं सिरियस कसं असतं म्हणे, पण पुढचा ब्रेक घालून बघा स्पीड मध्ये काय कार्यक्रम होतो लक्षात येते. मग कोणता ब्रेक घालावा लागतो बेटा. मागचा. पुन्हा कुठं थांबायचं, कसं थांबायचं हे पण संसारात कोण ठरवतं. स्त्रीच ठरवते. म्हणजे इकडे काय फक्त हँडल, बऱ्यापैकी नाव इकडे, मोठेपण इकडे, सगळं काही इथं दिलेलं आहे. ही जबाबदारी जर आपल्या लक्षात आली तर आपलं कर्तृत्व सुधारू शकतं. आपली जबाबदारी नक्कीच, आपण आपली जबाबदारी ओळखावी की आत्ताही काय आहे आणि यानंतर पुढेही काय असणार आहे. देन याच्यानंतर आहे विजन. ही बात कर रहे हम लोग. ओके, आता लक्षात घ्या विजन. कोणाला माहिती विजन म्हणजे काय. बरं, दृष्टी. ओके, यस प्लीज. बघण्याचा दृष्टिकोन. बरं, हरकत नाही. सोपं इथं जे काही दिले ना याच्यात लक्षात घ्या. बरेच लोकांचं असं आहे डब्यांसारखं आयुष्य, डब्यांसारखं. आम्हाला जिंकायचंय ना, मग आम्ही त्याचं टेन्शन नाही, आम्ही आपलं डबे फक्त. बरं, याच्यात आहे ना विजन आहे ना, या डब्यांना नसतं, इंजिनला असतं. विजन अपेक्षित आहे. विजन याला माहित असतं कुठं थांबायचंय, कुठं जायचंय, कुठं यायचं. आणि हे प्रयत्न आपण करायचं असतो. हे विजन आपल्याला जर असेल तर आपण त्या इंजिन सारखं बनवू शकतो. आपण त्या विजनच्या नुसार आपण लर्न हाऊ प्रायोरिटीज आवरसेल्फ. आपल्याला स्वतःच्या जर प्रायोरिटीज द्यायचे असतील तर कशा देऊ शकतो. स्टार्टिंग होतं इथपासून. पहिल्यांदा स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. आपण सकाळपासून तीच चर्चा करतोय, त्याच गोष्टी करत आलोय. स्टार्टिंग विथ मी, आवरसेल्फ. देन त्याच्यानंतर यू, मग तू. समोरच्याला सुधारण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा नाही. फॉर एक्झाम्पल बाळांना लक्षात घ्या, आता बसलेला तुम्ही. ओके, एक काम करा, फक्त आपण नमस्कार करतो त्या पद्धतीने. इथे तुम्हाला रेषा दिसतात हाताला, त्या रेषा जोडवायच्या नाही, नमस्कार करायचा. थोडा पाहण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही जर या पद्धतीने जर पाहिलं, हात असाच पाहिलं तर तुम्हाला कोणतं तरी एक हाताचं बोट मोठं दिसेल. हे मधलं बोट आहे तर उजव्या हाताचं तरी मोठं आहे किंवा डाव्या हाताचं तरी मोठं आहे. काही लोकांचं असं असेल सेम आहे, कोणतं मोठं नाही, छोटं नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. किती लोकांचं उजव्या हाताचं बोट मोठं आहे, म्हणजे उजवा तर हात मोठा आहे. हात वर करा प्लीज. ठीक आहे. किती लोकांचा डावा. क्या बात आहे. बरं, किती लोक असे आहेत आमचं सेम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. व्हेरी गुड. आता गमतीचा भाग असा आहे, काही लोकांनी हातच वर नाही केला. त्यामुळे सर तुमचं काय करतंय आम्हाला सांगा, आम्ही काय मला त्याच्या येत नाही.
ओके, लक्षात घ्या. बरं बाळांनो, काय होऊ शकतं? सुरुवात आपल्या थिंकिंग पासून, प्रायोरिटीज पासून. नुसतं विचार जरी मनापासून अंतर्मनापर्यंत केला, तुमचा जो तळ हा छोटा होता तो जरा नजरेसमोर घ्या एकदा असा प्लीज. जो तळ आता ज्यांचा कोणताच हात छोटा नाहीये, आमचे सेम आहे, त्यांनी कोणताही तळ हात पुढे घेतला तरी चालेल. कोणताही तळ घेतला. आता प्लीज त्या तळ हाताकडे पहा. आपण त्याला काही सूचना देण्याचा प्रयत्न करू. तर हाताकडे पाहताय तुमच्या, ताट बसा थोडं प्रसन्न. तुम्ही इतके छान बसलेला आहात. तर हाताकडे पाहताय प्लीज प्लीज. आणि त्याच्यासाठी आपण त्या तळ हाताला आता सूचना देणार आहोत. तो तळ हात छोटा होता आतापर्यंत, प्लीज आपण त्याच्या सूचना देणार आहोत. पहा त्या तळ हाताकडे पहा प्लीज. त्याला आपण सांगतोय ग्रो मोर, प्लीज ग्रो मोर. तुमचा तळहात जो आहे मोठा होण्याचा प्रयत्न करतोय. येस, तुम्हाला संवेदना जाणवता येते. आता प्लीज 30 सेकंदासाठी फक्त आपण आपले डोळे बंद करणार आहोत. 30 सेकंदासाठी आपले डोळे बंद करणार आहोत. आणि आपले डोळे बंद केले, नजरेसमोर आपल्याला आपले डोळे बंद आहेत, नजरेसमोर आपल्याला तळहात दिसतोय. तळहात दिसतोय आपल्याला प्लीज. आणि तो तळहात मोठा होतोय. क्या बात आहे, व्हेरी गुड. ग्रो मोर, व्हेरी गुड. तळहात मोठा होतोय, क्या बात. त्या संवेदना जाणवत आहेत तुम्हाला. तळहात मोठा होतोय, क्या बात आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्हाला ज्या अपेक्षेप्रमाणे पाहिजे तसा तर हात तुमचा झालेला आहे. शांतपणे डोळे उघडा प्लीज. डोळे उघडा, शांतपणे डोळे उघडा. ग्रेट. आता एक काम करा, मगाशी ज्या पद्धतीने हात जोडले त्या पद्धतीने पुन्हा एकदा दोन्ही तळ हात जोडून पहा. आणि जर काही जादू झालेली वाटली तर हात जर टाळ्या वाजवा. त्याच हाताने टाळ्या वाजवू शकता जर काही जादू झाली असेल तर. कोणी एखादा व्यक्ती सांगेल काय जादू झाली, काय झालं, काय वाटलं त्या हाताला? बोला. येस, एनिबडी? आपण बोलण्यापेक्षा काहीच नाही. थोडं मोठं वाटलं. थोडं मोठं, बरं, हरकत नाही, काय हरकत नाही. मुस्कान, मुस्कान ना, व्हेरी गुड. चला मुस्कान साठी एकदा टाळ्या दिल्या, उत्तर दिले. क्या बात है, क्या बोलेंगे उसको? हाय मुस्कान. गाडी वाजले मुस्कान. लय सकाळपासून बसले मुस्कान. जाऊ दे घरी मुस्कान. अरे काय, एक बार जोर से मुस्कान को भी ताजगी आ जाए. 1 2 3 स्टार्ट. गेली घरी. ओके. आणि 2 मिनिटं इतकं सकारात्मक जर त्या हाताला म्हटल्यावर असं जर फील होत असेल, इथं जादू झाली का काही? आपल्यालाही माहितीये, पण ते आपल्याला वाटतं तसं ते जर होऊ शकतं तर नक्कीच तर आता होऊ शकतं. तर आपल्या सर याला का नाही होणार ते पहा. मी स्वतःपासून सुरुवात करा, मग दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करा, मग दे. मग पहिल्यांदा मी, देन यू, मग दे. नाही तर काय होतं, 2 जण एकत्र येतात तर लगेच तिसऱ्याची चर्चा. तुला कळलं का? नाही कळलं? हो बाई, तुला माहिती? डायरेक्ट इकडे उडी घेतात ते. नाही तर डायरेक्ट इतके छान असतात ते म्हणतात, ताई तू काय करतेस? 1 वर्ष तिला विचारलं, बेटा तू काय करणार आहेस? सर मी भारतासाठी नको. खाली बस. काल येताना जिन्यात पडली. आणि तिला विचार काय करणार? भारतासाठी नको. तू नीट राह. तुझ्या आई वडिलांनी तुझी काळजी घेतली पाहिजे का केली पाहिजे? घेतली पाहिजे ना, का केली पाहिजे? हो. त्यामुळे स्वतःपासून इथनं सुरुवात करा. आज इथनं जाताना सकाळी आपण एक चर्चा केली होती, रिवाइज करणार होता आपण. आठवतंय का काही? क्या करना है? जोर से बोलो. किसका? क्या? मुझे खुद पे काम करना है, खुद का ढक्कन खोलना है. इथून सुरुवात. काय करायचंय? हो येस. आता हा जर विचार केला, आता ही जी थोडस कन्क्लुजन कडे आपण जाऊयात. आता काही चर्चा आपण सकाळपासून करतोय, सगळं याच्यामध्ये आपण एकत्रित करण्याचा प्रयत्न केलाय. सक्सेसफुल, अनसक्सेसफुल. बरोबर ना? एका विद्यार्थ्यांनी काय सांगितलं, सर मी इंटरव्ह्यू सध्या हे म्हटलं काय म्हणतात, म्हणजे सॉफ्ट स्किलचं सर्टिफिकेट. म्हटलं काय, हे दाखवल्यानंतर परफेक्ट नोकरी जबरदस्त मिळणारच. तुम्हाला काय वाटतं, फक्त सर्टिफिकेट पाहून मिळेल बेटा? हा, एकदा आर्मी सेक्शनचा इंटरव्ह्यू चालला होता. हा,
तो इंटरव्ह्यू समजावून घ्या तर हे पॉईंट लक्षात येते. आर्मी सेक्शनचा इंटरव्ह्यू चालला होता. आर्मी ऑफिसर नेमायचे होते. ऑफिसर खतरनाक इंटरव्ह्यू. असा टेबल हा ठेवलाय ना, छानपैकी असा टेबल ठेवलेला, 6-7 चेअर, 6-7 दोघं इंटरव्ह्यू घेणारे. या बाजूने यायचं, इंटरव्ह्यू द्यायचं. एक बदल होता तिथे, या बाजूने यायचं, इंटरव्ह्यू द्यायचं, या बाजूने बाहेर जायचं, एक्झिट इकडे. सर्वात काय असतं, यायचं, इंटरव्ह्यू द्यायचं, बाहेर जायचं. माहिती आहे मला तुमच्याकडे किती लोक आहेत, किती मुली आहेत त्यांनी कुठे इंटरव्ह्यू दिलाय आतापर्यंत? 1, 2 लोक आहेत. बरं, व्हेरी छान. बाकीच्यांनी काय उपवास आहे का? ते म्हटले नाही, आमच्या घरचे अजिबात काम करायचं नाही, तू माझ्या शोर नाही, तू तुला पाहिजे तेवढं सगळं देतो मी, तू नाही काम करायचं काही. सांगतो तुम्हाला याच्यानंतर. मला तो इंटरव्ह्यू होता, इकडनं यायचं, इंटरव्ह्यू द्यायचं, इकडनं बाहेर जायचं, असं बऱ्याच वेळा असतं. आणि मग ज्यावेळेस इंटरव्ह्यू देण्या का बाहेर जातो ना, त्यावेळेस बाहेर काय अवस्था असते माहिती का? जे इंटरव्ह्यू देऊन बाहेर आले, बाहेर जे नंबर लावून बसले असतात ते पहिले त्याला पकडतात जाऊन. काय आता ते आतून बाहेर आले, ते इतकं खतरनाक सांगतं. जसं आताच करगिल वगैरे जिंकून आला कुठेतरी काश्मीरवरून, ते बाहेर आल्यानंतर पहिलं त्याचं डायलॉग असतं, माणसं आहेत कधी कुणी काय माहिती विचारला, काय विचारलं, आणि ते मध्ये जे बसले ना, डेंजर असं काहीतरी माहिती सांगतं की बाहेर जे आता नेक्स्ट इंटरव्ह्यू येणार ते ऐकून तिथं. आणि तशा अवस्थेत मग येतो नेक्स्ट, माझ्या अवस्थेत आला मग तू बाहेर असते, एवढं नको आतमध्ये, गरजच नाही आली. आर्मीवाल्यांना हे माहिती होतं, ते म्हटलं इकडनं यायचं, इंटरव्ह्यू द्यायचं, इकडनं बाहेर जायचं. आता 4 नंबरला एक जण जे बसलो होतं त्याला माहितच नाही की एक्झिट तिकडे. पहिलं गेलं, इंटरव्ह्यू झाला, दुसरं गेलं, इंटरव्ह्यू झाला, तिसरं गेलो, ते घाबरलं ना. आता तिथे शिपाई मामा उभे होते, तर 4 नंबरला जे तिसरा आत गेलं, 4 नंबरला ते 4 नंबरला उभं राहिला, ते शिपाई मामाकडे गेला आणि विचारताय, मामा आपल्याला नको तिथं वशिला लावतोय. वशिलाचा अर्थ माहिती बाळा तुम्हाला काय? वशिला वय नसताना, शिक्षण नसताना, लायकी नसताना मिळालेली खुर्ची. कुठे मामाचा वशिला नाही देत तुम्हाला. मी काय सांगू, तुम्ही पीएचडी केलेली माणसं त्याच्यात आला तिथं मामा काय तेवढे इंटरव्ह्यू आज जातात, परत बाहेर नाहीये. मग प्रश्न उत्तर चुकल्यावर मग काय करते? मामाला रागाला मूर्ख आहे का म्हटले, एक्झॅक्ट बले बस म्हणले. आता मला मग पहा काय असतंय सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल, काय फरक आहे दोघांमध्ये. पहिला व्यक्ती जो गेला त्याने दरवाजा असं थोडं उघडला छानपैकी, आवाज दिला, एक्सक्यूज मी सर, यस प्लीज, मे आय कम इन सर, यस प्लीज असं म्हटल्याबरोबर सगळे झाले यस प्लीज. आला तो व्यक्ती आला, उभा राहिला. आता गंमत काय होती बघा, आर्मी सेक्शनचा 116 प्रकारचे इंटरव्ह्यू असतात, त्याच्यातला एक छोटासा प्रकार सांगतोय राजांना तुम्हाला इथे. तो व्यक्ती आला, उभा राहिला की सगळे लोक काय म्हणायचे माहिती का त्याला, प्लीज सिट डाऊन, प्लीज सिट डाऊन, बसा. आणि बसायला समोर खुर्चीच नव्हती, खुर्चीच नाही. ओ माय गॉड. मग आता ती व्यक्ती आली पहिली. आता पहिली व्यक्ती कशी आली माहिती का, सडे तोड स्वभावाची, जशाच तशी, सातारा जिंदाबाद. साताऱ्याचं काम मला जेवढं कळलंय तेवढं असं आहे, आपण कोणाच्या शब्दावर पाहिजे नाही, आपल्या शब्दावर धुळ्या सोडणार ना. आणि असं होतं ते सगळे तोड जसे तसे, आपण कोणाचं ठेवत नाही, कोणाचं घेत पण नाही, असा अनुभव होते. अरे एक्सक्यूज मी सर, यस प्लीज, मे आय कम इन सर, यस प्लीज. बरोबर आहे, सगळे म्हटले प्लीज सिट डाऊन, बसा. आता बसा म्हटल्यानंतर याने पाहिलं खुर्ची, डायरेक्ट सांगितलं खुर्चीच नाही, खुर्ची कुठे, खुर्चीच नाही. ते बसले होते 6-7 लोक इंटरव्ह्यू घ्यायला. त्यातला मध्ये जी व्यक्ती होती, बँकची व्यक्ती म्हटली, त्या व्यक्तीने त्याला सांगितलं प्लीज गेट आउट. प्लीज गेट आउट. इंटरव्ह्यू असं पाहिजेच नाही आम्हाला. अरे पण फर्स्ट क्लास मध्ये डिस्टिंक्शन नाही का स्टुडंट पाहिजेच नाही असं. ते गेलो थोडे वर्षाला चालतो सगळे काय नाही बाबा, गरीबाचं काय होतं काय बाबा दुसरं आलं. एक्सक्यूज मी सर, यस प्लीज, मे आय कम इन सर,
यस प्लीज आलं ते उभं राहिलं. पुन्हा सगळ्यांनी सांगितलं प्लीज सिट डाऊन, बसा. आता हे कसं होतं माहिती का, चुकून कलियुगात जन्माला बोले तैसा चाले त्याची बंदारी पावली. अति प्रामाणिक बाळ हे म्हटले बसा, बसले ते मांडी घालून बसलं खाली. आता मला सांगा एवढा मोठा टेबल आहे, ती व्यक्ती तिथं मांडी घालून बसली, ते तिकडे बसलेले आहेत. टेबलमुळे त्यांना ते दिसना आणि त्याला हे दिसना. आता यांची चर्चा आपापसात सुरू झाली. कुठे गेलो कुठे गेलो म्हणते, तर ते खालनं हात करते. त्याच्यात एक मॅडम बसलेल्या होत्या. वशीला कसा लागतो का, मग मामा होता, आता हे वशीला आहे. आता इंटरव्ह्यू आलाय, मॅडम वगैरे म्हणा, मॅडमच काय आहे हे खालनं हात केलाय आणि यांची चर्चा कुठे कुठे गेला कुठे खालनं हात केलाय. मध्ये मावशी तुम्हाला काय मावशी कोण झाली असेल, मावशी तुम्ही उभा आहे माझ्या छकुल्या उभा आहे पहिला इंटरव्ह्यू बाया झाला. इंटरव्ह्यू गेलं पुन्हा ते रडत गेलं बाहेर आणि पुन्हा त्यांनी बाहेर चर्चा सुरू केली. पहिले त्यांचे कॅन्डिडेट ठरलेले, ते फक्त नावाला बोलावले, नावाला जाहिरात दिली. त्यांचं पहिलं सगळं ठरलेलं आहे, स्वतःची अक्कल तपासत नाही. मागाशी मी काय सांगितलं बेटा, तुम्ही ज्या विषयात आहात ना, BCA BA जो सब्जेक्ट स्पेशल घेणार आहे त्याच्यापासून खतरनाक नॉलेज मिळवा. आयुष्यभर जगाला तुम्हाला सलाम केला पाहिजे. आणि जर का नॉलेज नाही मिळवलं, जर का त्या विषयात नॉलेज नाही मिळवलं तर अख्ख्या जगाला तुम्हाला सलाम करावं लागेल आयुष्यभर. नम्रता म्हणजे लाचारी. येते लक्षात. तिसरा कॅन्डिडेट आला, हे आपल्याला समजावून घ्यायचं मेन सक्सेसफुल काय आहे. तिसरा आला, त्याला माहित होतं थोडं काही गोष्टी. त्याने दरवाजा उघडला, पहिलं बोर्ड टाकलं, एक्सक्यूज मी सर, यस प्लीज, मे आय कम इन सर, यस प्लीज. पहिलं पाऊल टाकलं. तुम्ही लक्षात घ्या बाळा, ज्यावेळेस इंटरव्ह्यू कुठे जाल, ज्या हॉलमध्ये इंटरव्ह्यू आहे, पहिलं पाऊल टाकलं की एक कटाक्ष टाकून घ्यायचा हॉलमध्ये. हे नो कटाक्ष. तुम्हाला मी काय सांगावं कटाक्षाच्या बाबतीत, तुम्ही माझ्या माता आहात त्याच्यामध्ये. कटाक्ष नजरेनं टाकायचा असतो. कटाक्ष म्हणजे याला तो माहित होत. पहिलं पाऊल टाकलं, त्याने एक नजर टाकली, त्याच्या लक्षात आलं कुठंतरी काहीतरी कमी आहे. येते लक्षात, कुठंतरी काहीतरी कमी. तरी आलं ते पुढे उभं राहिलं. पुन्हा सगळेचे सगळे लोक म्हटले प्लीज बसा. असं म्हटल्या बरोबर त्याच्या लक्षात आलं यस इथं काहीतरी बँक आहे, इथं काहीतरी गंमत आहे. कारण त्याला माहित होतं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर शक्यतो ते लोक तुम्हाला म्हणत नाही स्वतःहून बसा म्हणून. त्या आधी बघतात हे स्वतःहून बसतं का, बरं बसतं तर विचारून बसतं का, बरं विचारताना कोणत्या भाषेत विचारतं, बरं ज्या भाषेत विचारलं त्याचा ऍक्सेंट कसा आहे, विचारण्याची पद्धत, बरं विचार बसलं तर कसं बसलं, माणूस बसलं का गलबत बसलं बसलं, खुर्चीवर बसायची पद्धत आहे, खुर्ची ओढायची पद्धत आहे, कसं बसलं. ओके, ते बघतात. सगळे म्हणत नाही. बरं एखादा व्यक्ती म्हटलं तर एखादा म्हणू शकत, सगळे तर नाही. तो म्हटले सगळे मला म्हणतायत बसा, काहीतरी इथे गंमत नक्कीच आहे. कुठे सहज पुन्हा एकदा कटाक्ष टाकला, त्याच्या लक्षात आलं खुर्ची नाही, त्याच्या लक्षात आलं खुर्ची नाहीये. एक नाही, दोन नाही, काही बोलला नाही, काही नाही, काही बोलला नाही. तिथनं तो चालत एक पाऊल पुढे आला, एक पाऊल पुढे आला. हा जो टेबल होता त्या टेबलवर बेल ठेवलेली होती. त्यानं बेल वाजवली, त्यानं बेल वाजवली. जशी बेल वाजवली तितक्यात शिपाई मामा धावत आले. जसा शिपाई मामा धावत आले तसं त्या माणसाने, त्या व्यक्तीने त्या शिपाई मामांना सांगितलं वन चेअर प्लीज. अरे बाळांनो, त्या शिपाई मामांनी चेअर आणून द्यायच्या आत ते सगळेच्या सगळे लोक म्हटले यू आर सिलेक्ट फॉर द पोस्ट. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर देता येईल, कोणत्या विषयात, कोणत्या सिलेबस मध्ये, कोणत्या धड्यात आपल्याला शिकवलं खुर्ची कशी मागवा. मग परत रडायचं नाही, आमच्या सिलेबसला नव्हतं. परत माहिती नाही आमच्या. ती व्यक्ती सिलेक्ट झाली ना, पुन्हा बाहेर जाऊन लोक त्याला काय म्हणणार, याला कसं काय सिलेक्शन केलं, याचं काहीतरी वशील आहे. अरे त्याला माहित होतं हे अनुभवजन्य शिक्षण. प्रत्येक याच्यात सहभागी व्हा, सहभागी व्हा, सहभागी व्हा आणि मग मजा पहा. क्या बात है. सक्सेसफुल लोग वो करते हैं, देखो क्या क्या चीजें करते हैं. जसा 3 नंबरचा व्यक्ती जसा होता सक्सेसफुल, देन
नंबर 1 इज दॅट रीड एव्हरी डे. वाचन करतात. आपण वाचनाला पर्याय घेतला दुपारी कोणता? वाचनाला पर्याय हा आहे की नाही? पण काय कोणतं सांगितलं मोबाईलवर? ओके ओके. ऑडिओ मराठी बुक्स, ऑडिओ हिंदी बुक. कौन सा ऐप है वो? हाँ, ट्यूबमेट पे भी कर सकते, यूट्यूब पे भी कर सकते. ओके चलो. रीड एव्हरी डे. आय अनसक्सेसफुल. मी विचारणार नाही, तुम्ही हातही वर करायचं नाही. फक्त आपण कुठे कुठे बसतो एकदा फक्त हे आपण एकदा टॅली करून घेऊ. चलो. विथ कॉम्प्लिमेंट. प्रत्येकाला कॉम्प्लिमेंट देतात, इतरांना प्रेरणा देतात. वाह शाबाश क्या बात आहे, वाह शाबाश क्या बात आहे. ते फिरून तुमच्यापर्यंत येतं नक्कीच. आणि हे बाकीचे विथ क्रिटिसाइज. नुसतं क्रिटिसाइज. क्रिटिसाइज मालूम आहे? प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करणं. काय कशाला कोणी, कशाला कोणी, त्याचा आपल्याशी काही संबंध असतो नसतो. ओके. लव्ह टू चेंज. चेंज होतं ना लाईफ मध्ये, ऍक्सेप्ट करतात, बदल ऍक्सेप्ट करतात. फेअर टू चेंज. आणि हे घाबरतात चेंज व्हायला. बाळांनो एक विचार करा, मी जशी काल जगत होते तसंच जर मी आज जगणार असेल तर माझ्या जगण्यात प्रगती नाही. मी 12वीला जशी होते तशीच मी FY ला असेल, माझे विचार तसेच असतील, माझं जगणं तसंच असेल तर माझं जगणं नाही. प्लीज लव्ह टू चेंज. देन त्याच्यानंतर फेअर. ओके. फॉरगिव्ह अदर्स, होल्ड टुगेदर. हे इकडे माफ करा. फॉरगिव्ह अदर्स, इतरांना माफ करावं. थोडंसं मनाने मोठं व्हायला शिका. थोडं मनाने मोठं व्हायला शिका. आणि मग प्रयत्न करा. थोडंसं माफ करायला शिका. प्रयत्न तर करा. जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक विनोद सांगतो. विनोद ऐकायला आवडतो प्लीज? एकदा काय झालं, नवरा बायकोला 25 वर्ष झाली लग्नाला. 25 वर्ष झाले आणि नवरा कामावरून आला अतिशय आनंदी. आणि त्या पत्नीने विचारलं, म्हणे अहो 25वा लग्नाचा वाढदिवस. हो म्हणे, हो आनंदात. म्हणे काय गिफ्ट देत आहे? नवऱ्याने सांगितलं, अगं 25 वर्ष झाले लग्नाला, 25 वर्ष झाले मला लग्न, आपल्या लग्नाला म्हणे मी तुला गिफ्ट देणार आहे. काय? म्हणे मी तुला फिरायला घेऊन जाणार, हिल स्टेशन घूमने लेके जाऊंगा. कहाँ? अंदमान निकोबार. आइलैंड जाएंगे, अंडमान जाएंगे घूमने के लिए. क्या बात है, तेरा इतना आनंद झाला, इतना आनंद झाला, क्या करूं. अरे गं बसाव ना, नेताय ना. हे लगेच विचारायचं. म्हणे अहो लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला अंदमानला घेऊन चालले फिरायला. मग लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला कुठं नेणार? लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला कुठं नेणार? तर त्याने सांगितलं, म्हणजे लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला अंदमानला फिरायला घेऊन चाललो ना, लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला परत घेऊन येणार. समजने वाले को इशारा कर. जिला जिला कळलं ती त्याला शेजारणीला सांगते, म्हणजे 25ला सोडून येणार, 50ला घेऊन येणार. आता बाळांनो मला एक सांगा, हा विनोद पुन्हा मी तुम्हाला सांगितला, तुम्ही हसणार आहात का? थोडस हसा. बरं तिसऱ्यांदा पुन्हा सांगितला, आता मी हसणार. तरी मी चौथ्यांदा तोच विनोद परत तुम्हाला सांगितला, आता तुम्ही विनोद आलो नाही मला हसा. तरी पुन्हा 5 वेळा तुम्हाला तो विनोद सांगितला, तुम्ही मॅडमकडे पाहून हसाल. तुम्हाला कोण लागलं बाबा? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बेटा. एक विनोद ऐकून आयुष्यभर सतत हसता येत नसेल, एक विनोद ऐकून आयुष्यभर सतत हसता येत नसेल तर आयुष्यातलं एखादं दुःख आठवून सारखं का रडायचं? एखादं दुःख आठवत तुम्हाला माहिती दारूत माझं कसं झालं, तुम्हाला माहिती बारावीत कसं झालं. काही मुली तर इतक्या इमोशनल ब्लॅकमेल करतात शपथ. आम्ही ज्यावेळेस काउन्सिलिंगला जातो ना, ती कथा हे मला सांगितलं, सर जास्त नका बोलू. मी नाही बोलत बाबा काउन्सिलिंगला, तुलाच बोलायचं असतं बोल. ती म्हणजे सर तुम्हाला नाही माहिती आमच्या अख्ख्या खानदारात कोणी ग्रॅज्युएशनला ऍडमिशन नाही घेत. मी लावला झेंडा, मी पहिली आहे FY पर्यंत आली. आपल्या सोयीनुसार किती छान बदलता येतं नाही का आपल्याला. अरे जग कुठं चाललंय ते बघ ना. ठीक आहे तुझ्या खानदारात तू पहिल्यांदा एवढी शिकली, कौतुक आहे बाळा तुझं, सॅल्यूट करतो तुला मी. मग त्याचं भांडवल घेऊन बसायचं का? म्हणून म्हणायचं का एटी केटी चलता आहे, येतो मेरे घर का आहे. कोणत्या गोष्टीचं भांडवल करायचं ते म्हणते नाही. आमच्या घरी असं होतं तुम्हाला माहित नाही, आमची घरी किती गरिबी होती, कोणी शिकलं नाही, कोणी आमची अवस्था नाही, तरी मी इथपर्यंत शिकले. कौतुक आहे तुझं, पण त्याचं भांडवल नाही करायचं बेटा.
त्याच्या पुढे निघायचं, असे काही करतात बा. फॉरगिव्ह अदर्स आणि हे कायम दुसऱ्यांच्या बाबतीत निरागस. दे टॉक अबाउट आयडियाज. सक्सेसफुल लोक आयडियाज बद्दल चर्चा करतात, व्यक्तींबद्दल नाही. देन त्याच्यामध्ये टॉक अबाउट पीपल, हे लोकांबद्दल बोलतात. कंटिन्युअसली लर्न, सतत प्रयत्न करतात शिकण्याचा. आणि थिंक दे नो इट ऑल. अनसक्सेसफुल लोकांना वाटतं आम्हाला सगळं माहिती आहे. ऍक्सेप्ट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर देअर फेल्युअर्स. हे ऍक्सेप्ट करतात रिस्पॉन्सिबिलिटी आणि हे ब्लेम करतात. देन सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड आणि सेन्स ऑफ एंटाइटलमेंट. देन सेट गोल्स अँड डेव्हलप लाईफ प्लॅन. नेव्हर सेट गोल्स. जे सकाळपासून चर्चा केली ते याच्यामध्ये थोडं घेण्याचा प्रयत्न केलाय. देन काम थकात आहे, मोहब्बत नाही थकाती. मोहब्बत म्हणजे याचा अर्थ कामाचे रिलेटेड आहे. लव्ह व्हॉट यू डू अँड डू व्हॉट यू लव्ह. हे कामाचं एक शास्त्र आहे. लव्ह व्हॉट यू डू, जे आवडते ते करा, आणि डू व्हॉट यू लव्ह. जे तुम्ही करताय ना ते आनंदानं करा. या दोन गोष्टी आपल्याला जर जमल्या तर आपण आनंदाने ते काम करू शकू. इतकी कामं आपण सगळी करतो बेटा, परंतु स्मित असल्यानं जर आपण ते करत असू तर नक्कीच आनंद. पुढे एक 5 मिनिटं थांबू, चालेल बेटा प्लीज. त्यानंतर प्लीज विनंती आहे, आत्ताही तुम्ही लिहू शकता. काही प्रश्न असतील आज दिवसभरात जे काही तुम्ही ऐकलं त्यावर जर काही प्रश्न असतील तर नक्की आपण ते प्रश्न घेऊया. ओके. आपल्या सगळ्यांना एबीसीडी येते छान, नक्की येते. प्लीज एक बार थोडं बोले की ए फॉर. आवाज किती छान आहे ना तुमचा. ए फॉर, बी फॉर, कसलं भारी बोलता तुम्ही. सी फॉर. बाद झालं, खाली ती छोटी शाळा आहे तेव्हा लाजायला काय झालं. हे वेळा सर्कस करायला लागले सकाळपासून. पण ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट करत आय पर्यंत आलो होतं. आय फॉर. यस, क्या बात आहे. आय फॉर. आता आय फॉर आईस्क्रीमच्या थोडासा चेंज आज करू आपण इथं जाताना. प्लीज थोडासा बदल. आता लक्षात घ्या बेटा, आय याचा अर्थ मी असा होता. आय जसं आपण होतं ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, तसं आजपासून थोडा बदल करूयात आणि आपण म्हणूया आय फॉर इंडिया. बोला एक बार. I for India. हात घ्या ना जरा. आय फॉर इंडिया. I for India. परमेश्वर तुला सुखी ठेव. ओके. आय फॉर India. आय फॉर India. आय फॉर. India. आता नीट लक्षात घ्या बेटा, आयचा अर्थ आहे मी. नीट ऐकताय. आयचा अर्थ आहे मी. मग आय फॉर इंडिया म्हणजे काय अर्थ झाला माहितीये. मी म्हणजे भारत. माझी प्रगती झाली तर भारताची प्रगती होणार आहे. मी सुंदर दिसले तर माझा भारत देश सुंदर दिसणार आहे. मी मोठी झाली माझा भारत देश मोठा होणार आहे. मी शिकले माझा भारत देश शिकणार आहे. आणि मी सुसंस्कृत झाले माझा भारत देश सुसंस्कृत होणार. भारत देश दुसरा तिसरा कोणी नाही. आय फॉर. आज दिवसभराचं सगळं काही आहे ना हे एका वाक्यात घेऊन जा बेटा. आय फॉर इंडिया. मी म्हणजे भारत दुसरं तिसरं नाही. मला माझ्यावर काम करायचंय. मला आजपेक्षा बेटर लाईफ उद्या जगायचंय. त्यासाठी मला माझ्यावर काम करायचं. येते लक्षात प्लीज. ओके. आय फॉर इंडिया हे जर तुम्ही लक्षात ठेवलं देन जाता जाता एक सांगतो प्लीज. एकदा 9 एकदा 9 या संख्येनं 8 या संख्येच्या मुस्कळात मारली. 9 या संख्येनं 8 या संख्येच्या मुस्कळात मारली. 8 रडायला लागलं. 8 रडायला लागलं. मला कशाला मारलं, मला कशाला म्हटलं. 9 म्हटलं गप मी मोठा आहे, गप मी मोठा आहे असं म्हटल्यानंतर त्या 8ला राग आला. त्या 8चं इकडे तिकडे पाहिलं, 8चं इकडे तिकडे पाहिलं. त्याला 7 दिसला तर मी 7च्या काम पडलो. जसं 7ला मारलं 7 रडायला लागलं. मला कशाला मारलं. 8 म्हटलं गप मी मोठा आहे. त्या 7ला राग आला. त्याने इकडे तिकडे पाहिलं, कोणाला मारावं. त्याला 6 दिसला. त्याने 6च्या कान पडत लावली. और अजून असं 6 ने 5ला, 5 ने 4ला, 4 ने 3ला, 3 ने 2ला, 2 ने 1च्या कान पडत लावली. 2 ने 1च्या कान पडत लावली. 1 रडायला लागलं. बरं मला कशाला मारलं. 2 म्हटला ना मी मोठा आहे असं म्हटल्यानंतर त्या 1ला राग आला बेटा. त्या 1ला राग आला. त्या 1नं रागानं इकडे तिकडे पाहिलं. त्याला 0 दिसला. त्यानं त्या 1नं त्या 0ला मारायला हात वर केला. जसा 1नं 0ला मारायला हात वर केला तसं त्याला कळलं याला मी काय मारू, हे आधीच मेलेलं आहे. त्या 1नं 0ला मारलं नाही बेटा. त्या 1नं 0ला जवळ केलं आणि जेव्हा 1नं 0ला जवळ केलं तेव्हा त्याची ताकद 10 पटीनं वाढली. लक्षात घ्या. आपल्या सगळ्यांना विनंती एकच, आयुष्यामध्ये खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा. आयुष्यामध्ये खूप चांगलं आयुष्य जगा, यशस्वी आयुष्य जगा. पण लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही 1 असाल त्यावेळेस 0ला जवळ घ्यायला शिका. ज्यावेळेस तुम्ही 0 असाल
त्यावेळेस एकच्या जवळ जायला लाजू नका. आणि ज्या वेळेस एकत्र येऊन काम कराल, आजचं हे वर्कशॉप असेल, आपण सगळे BCA आर्ट्स एकत्र आलो सगळे ताकद वाढवण्यासाठी. यस नो? ज्या विद्यार्थ्यांनी या वर्कशॉप मध्ये आहेत ते विद्यार्थ्यांचं वर्तन किमान उद्यापासून बदलणार आहे. यस नो? जे जे आपण काही तुम्ही ऐकलं असेल, काही रेकॉर्डिंग केले, काही शूटिंग केलंय, काही लिहून घेतले पॉईंट, त्याच्यावर नक्कीच आपल्याला विचार करायचा आहे. का जिंकायचं, काय जिंकायचं ही चर्चा आपण दिवस सकाळपासून आपण करतोय. आणि ते यामध्ये सुरुवात जिंकणं झाली होती. काय जिंकायचं, का जिंकायचं, कसं जिंकायचं, केव्हा जिंकायचं, तुमच्यावर सोडतो बेटा. मी सकाळी सांगितलं होतं या 2 प्रश्नांची उत्तर तुमच्याकडनं मी घेणार. केव्हा जिंकायचं तुम्ही ठरवलं तर आतापासून सुरू होणार आहे. तुम्ही म्हटलं नाही सर आम्ही ना FY झाल्यावर सुरू करू, सर आम्ही TY झाल्यावर सुरू करू, ऍज यू लाईक बेटा. हे तुझ्यासाठीच आहे. पण जितक्या लवकर आपण केव्हापासून सुरू करणार, जर आवाज येत नाही, केव्हापासून सुरू करणार, त्या बार व्हेरी गुड. अरे कोणासाठी, नक्की कोणासाठी जिंकायचंय, स्वतःसाठी जिंकायचंय नक्कीच. ओके, पुन्हा एकदा आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माझे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर अंधळे सर, सर्व प्राध्यापक वृंद, आपण सर्व आपल्या सर्वांच्या गुणात राहणं पसंत करतो. विनंती एकच आहे, या सगळ्या चर्चेमध्ये जर तुमचे काही प्रश्न असतील लिहून देऊ शकता, विचारू शकता. जर काही प्रश्न असतील तर त्याची आपण चर्चा करू, आणि जर नसेल काही प्रश्न तर आपण थांबवू. थँक्यू सर.